नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मंजिरी शशिकांत गायकवाड पुन्हा सर्वांचं स्वागत करते नवनीत करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये. तर बघा आपण जी काही टेस्ट सिरीज चालू केली आहे, या टेस्ट सिरीज मधला आपला हा आजचा 5वा पेपर होता. तर आजच्या पेपरमध्ये आपण थोडासा पॅटर्न चेंज केला होता. म्हणजे जो काही 25-25 चा पॅटर्न आपण याआधी जो पेपरचा घेतला होता, तर यावेळेस म्हटलं की मुलांचा कम्फर्ट झोन तोच झाला होता, की 25-25 म्हणजे 25 जीकेच करायचे, मराठी 25 करायचे, मॅथ्स आणि रिझनिंग 25-25 करायचे. पण थोडंसं कम्फर्ट झोनच्या बाहेर म्हणजे जसं आता मुंबईचा आपण अतिसंभव करतोय. मग मुंबईच्या पॅटर्ननुसार आपण थोडंसं गेलं पाहिजे. कारण मुंबईचे जर तुम्ही ह्या आधीचे 3 वर्षाचे पेपर पाहिले, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळलं असेल की जीकेचे जे क्वेशन आहेत ते सगळ्यात जास्त विचारले जातात. म्हणून आजच्या ह्या पॅटर्नमध्ये आपण काय केलं होतं की जीकेचे क्वेशनच आपले हे जास्त प्रमाणात टाकले होते आणि मराठी आणि जे काही गणित आहे, ते त्याच्या मानाने आपण फार कमी प्रमाणात टाकले होते. तर चला मग आपण आता सुरुवात करूया. बघा आता आपला पहिला प्रश्न काय आहे? तर भारतात नागरिकत्व कोणत्या मार्गाने मिळत नाही? तर बघा नागरिकत्व कोणत्या मार्गाने मिळतं? तर बघा एकतर आपण जन्मतः जे भारतीय असतो म्हणजे आपले जे काही पूर्वज, आपले आई-वडील, आजी-आजोबा हे आपल्यांचा जन्म आपल्या भारताचाच असतो आणि त्याच्यानंतर आपली पुढची पिढी येते. मग ते भारताचे नागरिक असतात त्याच्यामुळे आपल्याला जन्मताच आपल्याला भारताचं नागरिकत्व भेटतं. त्याच्यामुळे जन्मतः येणार आहे का? तर नाही येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन बघा. पुढचा ऑप्शन बघा मतदानाद्वारे तर नाही मतदानाद्वारे मिळतं काय? तर मतदानाद्वारे आपल्याला मिळत नाही. हा ऑप्शन बरोबर आहे. का तर बघा, जर तुम्ही भारताची नागरिक असाल, तुमच्याकडे जर भारताचं नागरिकत्व असेल, तर तुम्हाला भारतामध्ये मतदानाचा अधिकार असतो. त्याच्यानंतरच मतदानाचा अधिकार असतो. परंतु प्रथम मतदानाचा अधिकार आणि त्याच्यानंतर नागरिकत्व हे कधीही भेटत नाही. त्याच्यामुळे कोणत्या मार्गाने मिळत नाही, तर मतदानाद्वारे नागरिकत्व मिळत नाही, तर जन्माद्वारे आपल्याला नागरिकत्व प्रदान होतं. नोंदणी पद्धतीने सुद्धा नागरिकत्व केलं किंवा स्वीकृतीने जे काही भारताचे नागरिक हे स्वीकृत करतात, तर त्या पद्धतीने सुद्धा नागरिकत्व प्रदान करता येतं किंवा भेटतं. परंतु मतदानाद्वारे नागरिकत्व भेटत नाही. जर तुम्ही नागरिक असेल तरच मतदानाचा अधिकार असतो. त्याच्यामुळे याचं उत्तर किती ऑप्शन क्रमांक 2 एकदम बेसिक होता. त्याच्यानंतर पुढचा बघा. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भालाफेक स्पर्धेत कोणत्या खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले? ऑप्शन बघा. नीरज चोप्रा, सचिन खिलारी, त्याच्यानंतर अँडरसन पीटर्स आणि अर्शद नवीन. तर बघा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भालाफेकमध्ये जे काही सुवर्ण पदक मिळाले, ते सुवर्ण पदक अर्शद नदीम यांनी भेटले. हा पाकिस्तानचा खेळाडू आहे. बऱ्याच जणांनी ऑप्शन क्रमांक 1 उत्तर केलं असेल, तर 2024 चा जो काही पॅरिस ऑलिम्पिक झाले होते, त्याच्यामध्ये नीरज चोप्राला भेटलेलं नव्हतं. नीरज चोप्राला थोडक्यात नीरज चोप्राचं जे सुवर्ण पदक आहे, ते हुकलं गेलं होतं. नीरज चोप्राला सिल्व्हर मेडल म्हणजेच रौप्य पदक मिळालं होतं. ठीक आहे आणि सुवर्ण पदक कोणाला भेटलं होतं? अर्शद अमीनला भेटलं होतं आणि ते पाकिस्तानचे खेळाडू आहे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघा काय डॅश डॅश हा आय-पी-एल अ, डॅश डॅश हा खेळाडू आय-पी-एल क्रिकेट इतिहासातील सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरलाय. आता जर आपण बघितलं, की आय-पी-एलचा जो काही लिलाव वगैरे म्हणतो तो झालेला आहे. मग कोणत्या खेळाडूला किंवा कोणती किती पैशांनी खरेदी केलंय किंवा कोणता खेळाडू कोणत्या टीममध्ये जाणार हे सगळ्या गोष्टीचा आताच झालेल्या आहेत. त्यातलाच आताच नव्याने सर्वात कमी वयाचा म्हणजेच 13 वर्ष ज्याचं वय असा 13 वर्षाचा असणारा एक नवीन खेळाडू आपल्या आय-पी-एलमध्ये आलेला आहे. तो म्हणजेच कोणतं वैभव सूर्यवंशी जो आय-पी-एलचा जो काही इतिहास आहे, त्या इतिहासातला सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरलाय. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा तिसरा. बिहार येथे पार पडलेल्या महिला हॉकी आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धा कोणत्या संघाने जिंकल्या? आत्ताच नुकत्या बिहार या ठिकाणी या काही महिलांच्या आशियाई चॅम्पियनशिप हॉकीच्या स्पर्धा झाल्यात आणि त्या स्पर्धेचा विजेता आपल्या भारतामध्येच या स्पर्धा झाल्या आणि विजेता सुद्धा आपला भारत संघच ठरलाय. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर पुढचा बघा. पुढचा प्रश्न. नुकतेच भारताचे महालेखापरीक्षक म्हणून कोणाची निवड करण्यात आली? आता महालेखापरीक्षक म्हणजे काय रे? ज्यांना आपण कॅग असं म्हणतो. ठीक आहे. कॅग असं सुद्धा म्हणतो. यांची आत्ताच नुकतीच निवड करण्यात आली. मग निवड करण्यात आली म्हणजे ते व्यक्ती कोण आहेत? तर बघा संजय शर्मा, के. संजय मूर्ती, विवेक देवराय आणि संजय वर्मा. तर बघा बऱ्याच जणांनी हे 2 लगेच इलिमिनेट केले असेल किंवा इथे शर्मा आणि वर्मा असं दिसेल म्हणजे ह्यांच्यापैकी काहीतरी एक आन्सर असेल. बऱ्याच जणांचा असेल, परंतु ह्या दोन्हीपैकी काहीच आन्सर नव्हतं. ह्या प्रश्नाचं उत्तर के. संजय मूर्ती. हे काय झालेले तर भारताचे नवीन नवीन लेखापरीक्षक झालेले आहेत. आता नुकतीच निवड झाली. त्याच्यामुळे लेखापरीक्षकाचा कलम सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर भारताचे महालेखापरीक्षक किंवा कॅग हे कलम 148 अंतर्गत येतात.
किंवा कलम 148 अंतर्गत त्यांची निवड केली जाते. कलम सुद्धा लक्षात ठेवा आणि त्यांचं नाव सुद्धा लक्षात ठेवा. कारण नुकतीच निवड झालेली आहे. आपला करंट बेसवरती हा क्वेशन जातो. पुढे बघा, इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. या लीगला कोणत्या साली सुरुवात झाली? म्हणजेच काय रे, आपल्या IPLची सुरुवात कोणत्या वर्षी झाली असं तुम्हाला विचारले गेलेले आहे. ऑप्शन बघा, 2018, 2008, 2004 आणि 2024. तर बघा, IPLचा पहिला जी सुरुवात आहे किंवा पहिला सामना हा कोणत्या वर्षी झाला तर 2008. ऑप्शन क्रमांक 2, 2008 ला IPLची सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2025 मध्ये होणाऱ्या IPL मधील सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरला? तर IPL वरती बरेचसे तुम्हाला हा दुसरा-तिसरा क्वेशन दिसून आला असेल. कारण नुकतीच आता हे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. करंट्स आहे आणि आपण जसं म्हणतो की गरम-गरम गोष्टी आहेत, त्या लगेच येतात. आदल्या दिवशी पेपरच्या आदल्या दिवशी मध्यरात्री सुद्धा घडलेली गोष्ट आपल्याला दुसऱ्या दिवशी पेपरला येते. त्याच्यामुळे करंट वरती डे टू डे मध्ये तुम्हाला आपण जसं एका आठवड्यात दर आठवड्याला पेपर घेतो. मग त्या आठवड्यामध्ये ज्या काही करंटच्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या करंटच्या गोष्टी म्हणजे एक वेळ तुमच्या नजर किंवा वाचण्यामधून किंवा नजरेमधून एखादी गोष्ट जर मिस झाली असेल, तर ती गोष्ट तुम्हाला पेपरमध्ये आम्ही घेण्याचा प्रयत्न करू. कारण ती गोष्ट पेपरमध्ये आल्यानंतर तुमच्या बरोबर लक्षात येऊ शकते. त्याच्यामुळे जेवढा काही पार्ट आम्हाला कव्हर करता येतो, तो सगळा पार्ट आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातलाच हा म्हणजे IPL चा जो महत्त्वाची आता कसं म्हणतो करंट मधली गोष्ट आहे. आता IPL मॅचेस चालू होणार आहेत. मग त्या मॅचेस बद्दलचे निलाव वगैरे ते सगळं झालेले आहेत. पण हा एक काय गरम-गरम जसं म्हणतो आपण तसा एक क्वेशन आहे. करंटचा क्वेशन आहे म्हणून ह्याच्यावरती बरेचसे क्वेशन घेतले गेलेले आहेत. मग बघा, सर्वाधिक महागडा खेळाडू कोण ठरलाय रे? तर बघा, विराट कोहली, मिचेल स्टार्क, जोस बटलर आणि रिषभ पंत. तर बघा, IPL मधील सर्वाधिक महागडा खेळाडू हा रिषभ पंत हा ठरलेला आहे. ऋषभ पंत लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढचा बघा, भारतात एकूण किती घटक राज्यात विधान परिषद आहे? किती घटक राज्यात आहे बघा? 3, 5, 6 आणि 9. तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच काय तर भारतामध्ये एकूण 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. मग ते राज्य कोणते कोणते? तर बघा, आपल्या महाराष्ट्रात आहे. आपल्याला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आताच विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या मध्ये. महाराष्ट्र. त्याच्यानंतर दुसरं येतं तेलंगणा. त्याच्यानंतर पुढे येतं बिहार. त्याच्यानंतर कर्नाटक. त्याच्यानंतर ओडिसा आणि शेवटचं येतं आंध्र प्रदेश. हे एकूण 6 राज्यांमध्ये बरोबर. बघा, तर एकूण ह्या 6 राज्यांमध्ये काय आहे तर विधान परिषद अस्तित्वात आहे. मग बघा, ह्या विधान परिषद लक्षात कसं ठेवायचं? कारण तुम्हाला प्रश्न विचारला जातो. एकदा प्रश्न विचारला गेला होता, खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही किंवा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. मग फक्त 6च राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे आणि हे 6 राज्य जर आपल्याला माहिती असेल, तर पुढचे राज्य आपल्याला पटापट इलिमिनेट करता येतात. मग ह्यांची एक छोटीशी ट्रिक आहे बघा. आता विधान परिषद आहे आपल्याला माहिती आहे. मग विधान परिषदेची त्याच्यावर ट्रिक आहे ती तुमची, की विधान परिषदेची मते बिकाऊ आहेत. काय येतं? तर विधान परिषदेची मते बिकाऊ आहेत. ही ट्रिक आहे. विधान परिषद कोणत्या-कोणत्या राज्यामध्ये अस्तित्वात आहेत हे लक्षात ठेवण्याची. म वरून महाराष्ट्र, ते वरून तेलंगणा, बी वरून बिहार, क वरून कर्नाटक, ओ वरून ओडिसा आणि आ वरून आंध्र प्रदेश. म्हणजे काय तर विधान परिषदेची मते बिकाऊ आहेत. एकूण 6 राज्यांमध्ये भारतातील एकूण 6 राज्यांमध्ये आता विधान परिषद अस्तित्वात आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. बघा, आपला पुढचा प्रश्न काय आहे? खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. चुकीचे विधान. अयोग्य म्हणजेच काय रे? तर चुकीचे विधान कोणते हे आपल्याला ओळखायचे. तर पहिला प्रश्न बघा. 2024 या वर्षी महाराष्ट्रात 15व्या विधानसभेसाठी निवडणुका झाल्या. त्याच्यानंतर पुढे महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. तिसरा ऑप्शन बघा. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी किमान 30 वर्षे आवश्यक असतात. चौथा ऑप्शन. भारतात विधानसभेच्या सर्वाधिक जागा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहेत. तर काय असेल रे उत्तर? तर बघा, पहिला ऑप्शन बघा, 2024 या वर्षी महाराष्ट्रात 15व्या विधानसभेसाठी निवडणुका झाल्या. तर हे बरोबर आहे, की महाराष्ट्रामध्ये आता ज्या निवडणुका झाल्या, त्या 15व्या विधानसभेच्या निवडणुका होत्या. त्याच्यामुळे हे वाक्य तुमचं काय आहे तर बरोबर आहे. अयोग्य असणार आहे का तर नसणार आहे. त्याच्यानंतर विधान परिषद महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर चौथं बघा,
भारतात विधानसभेच्या सर्वाधिक जागा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये, ज्या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक असते त्या राज्याला सर्वाधिक जागा असतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या ह्याच्यामध्ये विधानसभा असेल, लोकसभा असेल, राज्यसभा असेल किंवा विधान परिषद असेल. ज्या ठिकाणी लोकसंख्या असेल किंवा लोकसंख्येनुसार त्यांना जागा वाटप करून दिल्या जातात. मग आपल्या भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचं जे काही राज्य आहे, ते लोकसंख्येचं राज्य कोणतं आहे? उत्तर प्रदेश आहे. त्याच्यामुळे सर्वाधिक विधानसभेच्या जागा ह्या उत्तर प्रदेशमध्येच असणार आहे. तिसरा ऑप्शन बघा, विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कालावधी हा 30 वर्ष लागतो. 30 वर्ष लागतो का रे? तर नाही. विधानसभेच्या निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचा जो काही वय वर्ष असतो, तो वय वर्ष किती लागतो? तर 25 वर्ष पूर्ण असावी लागतात. वयाची 25 वर्ष पूर्ण असेल, तर तो विधानसभेच्या निवडणूक लढवता येतं. म्हणजे अयोग्य विधान कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 हे तुमच्या प्रश्नाचं काय असेल? उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. घटक राज्यातील विधिमंडळाचे प्रथम किंवा कनिष्ठ सभागृह कोणते? आता बघा हे बरेच येतं. विधिमंडळाचं येतं किंवा आपल्या ह्याच्या संसदेचं सुद्धा विचारलं जातं. मग ह्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं. कनिष्ठ कोणतं, वरिष्ठ कोणतं? त्यात प्रथम आणि द्वितीय असं विचारलं जातं. त्याच्यामुळे थोडंफार कन्फ्युजन होतं. तर बघा, घटक राज्यातील विधिमंडळाचे प्रथम आणि कनिष्ठ सभागृह कोणतं आहे? तर ते विधानसभा आहे. ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर विधानसभेचं द्वितीय विधानसभेचे द्वितीय आणि वरिष्ठ सभागृह हे कोणते विचारलं गेलं तर ते कोणतं आलं? विधान परिषद आलं. आणि त्याच्यानंतर संसदेचं जर विचारलं तुम्हाला, की संसदेचं तुम्हाला कनिष्ठ विचारलं. प्रथम आणि कनिष्ठ सभागृह कोणते? तर ते कोणतं येणार आहे? लोकसभा येणार आहे. आणि त्याच्यानंतर संसदेचं जर तुम्हाला वरिष्ठ आणि द्वितीय जर विचारलं, तर ते कोणतं येणार आहे? राज्यसभा येणार आहे. ह्या 4 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्यात. बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं आणि कन्फ्युजन झाल्यामुळे काय होतं याचा मार्क जातो. त्याच्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. हा पुढचा प्रश्न. संयुक्त राष्ट्र महासंघाने 2025 हे कोणते वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? तर बघा, गेल्या वर्षी मुंबईचा जो 2023चा तुम्ही जर पेपर पाहिला असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2024 हे वर्ष कोणतं वर्ष म्हणून घोषित केलं गेलं होतं? असा प्रश्न विचारला गेला होता. त्याच अनुषंगाने आपला प्रश्न तयार केलेला आहे, की 2025 हे कोणतं वर्ष घोषित केलेलं आहे? तर 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. हे लक्षात ठेवा. कारण संयुक्त राष्ट्रांमध्ये किंवा वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये सहकार निर्माण व्हावा, ह्या उद्देशाने 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले गेलेले हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. भारतातील पहिले नाईट सफारी पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले? तर बघा, ऑप्शन बघा, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि गोवा. तर बघा, भारतामध्ये प्रथमच नाईट सफारी पार्क चालू केलेले, जे की ज्याला कुकरेल नाईट सफारी असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर उत्तर प्रदेश ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश राज्यामध्ये जे काही कुकरेल वन्यजीव जे काही अ, ठिकाण आहे, त्या ठिकाणी काय केलेलं गेलेलं होतं, नाईट सफारी चालू केलेली आहे. म्हणजे कोणत्या ह्याच्यामध्ये, कोणत्या राज्यामध्ये? तर उत्तर प्रदेश ऑप्शन क्रमांक 3 कुकरेल या ठिकाणी चालू केलेलं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. देशातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला 56वा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले गेलेले आहे? तर बघा, ऑप्शन गुरु घासीदास तमोर पिंगला छत्तीसगड, धौलपुर कोरोली व्याघ्र प्रकल्प राजस्थान, विरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश आणि चौथा ऑप्शन राणीपूर व्याघ्र प्रकल्प उत्तर प्रदेश. तर बघा, 56वा जो काही व्याघ्र प्रकल्प नुकताच घोषित केलेला आहे, तर तो कोणता आहे? छत्तीसगड राज्यातील गुरु घासीदास तमोर पिंगला हे काही छत्तीसगड राज्यातलं जे काही 56वा आपला व्याघ्र प्रकल्प आहे, हा तुमचा झाला 56वा व्याघ्र प्रकल्प. त्याच्यानंतर हा जो आहे धोलपूर करोली व्याघ्र प्रकल्प 55वा व्याघ्र प्रकल्प आहे. विरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्प हा काय, तर हा 54वा व्याघ्र प्रकल्प आहे. आणि राणीपूर व्याघ्र प्रकल्प हा भारतातला 53वा 53वा व्याघ्र प्रकल्प आहे. त्याच्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. 56वा, 55वा, 54वा आणि 53वा प्रत्येक तुम्हाला वेगवेगळ्या दृष्टीने तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. असं काही नाही की नुकताच झालं तर म्हणून त्याच्यावरतीच विचारला जाऊ शकतो. त्याच्यावरती ते विचारला जाऊ शकतोच. 99% त्याच्यावरतीच विचारला जाऊ शकतो. परंतु तुम्हाला जर कन्फ्युजन करायचं असेल, तर इथं फक्त काय करा, 56 नावाच्या ऐवजी 55, 54 किंवा 53 असं काहीतरी टाकलं जाईल आणि सेम ॲज इट इज असे ऑप्शन दिले जातील. मग त्याच्यामध्ये आपलं थोडंसं जम्बलिंग होऊन जाईल. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा, कोणता व्याघ्र प्रकल्प कितव्या क्रमांकाचा आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवा आणि व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामधले ते राज्य सुद्धा व्यवस्थित पाठ करून जावा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. बघा, आपला पुढचा प्रश्न. राफेल नदाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बघा, राफेल नदाल जो
स्पेनचा खेळाडू आहे, ज्याने नुकतीच आपल्या खेळातून काय केलेली आहे, तर त्याची निवृत्ती घोषित केलेली आहे. त्याने नुकत्याच त्याच्या खेळातून निवृत्ती घोषित केलेली आहे. मग असा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा टेबल टेनिस, बॅडमिंटन, टेनिस आणि फुटबॉल. तर बघा राफेल नदाल हा काय तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 3 जो स्पेनचा खेळाडू आहे, की त्याचा देश सुद्धा लक्षात ठेवा. कुठला आहे तर तो स्पेनचा खेळाडू आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? पुढचं बघा. भंडाऱ्यातील डॅश डॅश नदीवर महाराष्ट्रातील पहिल्या जलपर्यटनाला सुरुवात झाली आहे. मग कोणती आहे बघा? पैनगंगा, गोदावरी, उल्हास आणि वैनगंगा. तर बघा राज्यामध्ये आपल्या हा पहिल्यांदाच हा प्रकल्प किंवा हा चालू केलेला आहे. आपले जे काही मुख्यमंत्री त्यावेळेस होते, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांनी हा प्रकल्पाचा घोषित केला होता आणि हा भंडारा जिल्ह्यामधला वैनगंगा नदीवरती हा प्रकल्प सुरू केलेला आहे. या प्रकल्पामुळे तेथे आसपास भंडारा जिल्ह्यामध्ये राहणारे जे काही लोक आहे, हजारो लोकांना तिथं काय तर आपल्याला रोजगाराची निर्मिती होणार आहे. त्याच्यामुळे हा प्रकल्प एक फार महत्वाचा आहे. कोणता आहे तर जलपर्यटन प्रकल्प. भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरती हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा. बुकर पुरस्कार 2024 ब्रिटिश लेखिका सामंथा हार्वे यांना त्यांच्या ऑर्बिटल या कादंबरीला मिळाला आहे. ही कादंबरी खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? हा प्रश्न कोणाचाही म्हणजे चुकला पाहिजे असं कोणाचाही नव्हता. सगळ्यांचा हा क्वेश्चन बरोबरच आला असेल अशी अपेक्षा व्यक्त करते. कारण जर तुम्ही मागचा जर पेपर पाहिले असेल तर मागच्या पेपरमध्ये आपण ह्याच्याविषयी दिला होता की 2024चा बुकर पुरस्कार कोणाला प्राप्त झालाय आणि त्याच्याविषयी ज्यावेळेस आपण एक्सप्लेनेशन बघत होतो, एक्सप्लेनेशन मध्ये आपण ह्या कादंबरीचा सुद्धा उल्लेख केला होता आणि ती कादंबरी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ह्याचा सुद्धा आपण उल्लेख केला होता. त्याच्यामुळे हा प्रश्न मी आशा व्यक्त करते की कोणाचाही चुकला नसेल. पण जर चुकला असेल तर बघा आपलं कुठं चुकतंय, आपण किती गोष्टी व्यवस्थित ऐकतोय आणि कोणत्या दृष्टीने आपण अभ्यास करतोय. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? आतंकवाद आहे का? तर नाही. भ्रष्टाचार आहे का? नाही. तर अवकाश बरोबर. ऑप्शन क्रमांक 3 ऑर्बिटल ही कादंबरी अवकाश क्षेत्राशी संबंधित आहे. क्लिअर आहे? पुढे बघा. महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मनुदेवी हा धबधबा स्थित आहे? हा पी-वाय-क्यू मधला क्वेश्चन उचलला गेलेला आहे. बऱ्याच वेळा हा क्वेश्चन विचारला गेलाय की मनुदेवी धबधबा हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मनुदेवी धबधबा हा ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच काय तर जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. ह्याच्यावरती हा सुद्धा चुकायला नव्हता पाहिजे. तर तुम्ही पी-वाय-क्यू जर वाचले असेल तर हा क्वेश्चन तुमचा बरोबर यायलाच पाहिजे होता. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. बघा, महाराष्ट्रात अतिपर्जन्याचा जांभा मृदा विभाग डॅश डॅश मध्ये येतो. उत्तर कोकण, पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण कोकण. तर बघा ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त असतं, ज्या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडतो, त्या ठिकाणीच आपल्याला काय पडतं जांभी मृदा आढळून येते. मग बघा ऑप्शन जर पहिला पाहिला तर उत्तर कोकणामध्ये जांभी मृदा आढळून येते का? तर नाही. तर उत्तर कोकणमध्ये बॉक्साईडचं प्रमाण आपल्याला असलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर पूर्व विदर्भामध्ये तर पावसाचं प्रमाण जास्त नाही, त्याच्यामुळे पूर्व विदर्भ येणारच नाही. मराठवाडा तर येणारच नाही, जिथे सारखा आपण होतो दुष्काळ किंवा पाणी टंचाई सारखी घडून येते, त्याच्यामुळे मराठवाडा येणारच नाही. राहिला ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच काय तर दक्षिण कोकण. तुम्ही सिंधुदुर्ग, रत्नागिरी किंवा थोडासा कोल्हापूरचा भाग इथे जर खाली गेलात, तर तुम्हाला दिसून येईल की त्या ठिकाणी जांभा खडक आढळून येतो. म्हणजेच काय तर दक्षिण कोकणामध्ये काय तर जांभा खडक आढळून येतो. लक्षात ठेवायचं ज्या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो किंवा ज्या ठिकाणी पाऊस भरपूर आहे, त्या ठिकाणी काय होतं त्या मातीमध्ये लोहाचं प्रमाण असतं आणि लोहाच्या प्रमाणामुळे त्या मातीला लालसर किंवा जांभळसर असं लालसर कलर प्राप्त होतो म्हणून त्या मृदेला जांभी मृदा असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न. बघा 19वा क्वेश्चन. खालीलपैकी योग्य विधान निवडा. आता योग्य विधान आपल्याला निवडायचे बघा. कुचिपुडी ही आंध्र प्रदेशमधील नृत्यशैली आहे. या नृत्याला अट्ट भागवतम असेही म्हणतात. त्याच्यानंतर भांगडा हा एक जिवंत लोकसंगीत नृत्य आहे, जो पंजाबमध्ये केला जातो. तिसरा ऑप्शन घुमर राजस्थान मधला एक पारंपरिक लोकनृत्य आहे आणि चौथा ऑप्शन काय तर वरीलपैकी सर्व. तर बघा आता ह्याच्यामधले तुमच्या बऱ्याच जणांचा हा क्वेश्चन बरोबरच आला असेल. 100% बरोबर येण्यासारखा क्वेश्चन होता. एकदम सोपा होता. सगळ्यांना माहिती आहे आंध्र प्रदेशचा नृत्य प्रकार कोणता आहे? तर कुचिपुडी. त्याच्यामुळे हा तुमचा काय रे? बरोबर आहे. त्याच्यानंतर भांगडा म्हटलं की पंजाब राज्य आपल्याला आठवतं, त्याच्यामुळे हा दुसरा सुद्धा बरोबर आहे. आणि घुमर म्हटलं तरी काय आठवतं? तर राजस्थानी राज्य आठवतं. म्हणजे तिन्ही ऑप्शन तुमचे बरोबर आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय येणार आहे? वरीलपैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला हवं होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. भारत स्वतंत्र होत असताना राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर बघा मोतीलाल नेहरू, जे बी कृपलानी, महात्मा गांधीजी आणि सरोजिनी नायडू.
तर बघा ज्यावेळी आपल्या भारताला स्वातंत्र्य प्राप्त होत होता 1947च्या वेळेस आपला भारत स्वतंत्र झाला आणि त्यावेळेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष हे कोण होते तर जे.बी. कृपलानी हे होते. तर बघा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही 1885 ला झाली होती आणि जी काही राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन होतं, हे पहिलं अधिवेशन मुंबईमध्ये झालं होतं. तर बघा पहिलं अधिवेशन हे पुण्यामध्ये होणार होतं. परंतु काही कारणास्तव म्हणजे पुण्यामध्ये जे काही रोग किंवा साथीचे जे रोग पसरले होते त्याच्यामुळे तिकडचं ते कॅन्सल होऊन ते काय झालं होतं तर मुंबईमध्ये करण्यात आलं होतं. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय तो ऑप्शन क्रमांक 2 जे.बी. कृपलानी हे असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, पावनधाम आश्रम कोणी स्थापन केले? हा सुद्धा पी-वाय-क्यू मधला क्वेश्चन होता. तर बघा महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, संत तुकडोजी महाराज आणि साने गुरुजी. तर बघा पावनधाम आश्रम ह्याची स्थापना 1937 ला विनोबा भावे यांनी केली होती हे लक्षात ठेवा. एकदम महत्वाचा क्वेश्चन आणि सोपा क्वेश्चन होता. त्याच्यानंतर बघा पुढचा क्वेश्चन 1894 पासून वेठबिगारीची प्रथा बंद करून डॅश डॅश यांनी अब्राह्मणांना नोकऱ्या देण्यास सुरुवात केली. बघा, आपण जर इतिहास व्यवस्थित अभ्यासला तर तुम्हाला एक गोष्ट आढळून येईल, की ज्या काही इतिहासामध्ये गोष्टी होत्या किंवा जे काही राजे होते, त्या राजांच्या इथे जे काही कामाला लोकं होते, ते सगळे मोस्ट ऑफ ब्राह्मण किंवा आपण जे उच्चवर्णीय म्हणतो किंवा उच्च जातीची जी लोकं होती, ती लोकं होती. मग जी काही खालच्या जातीची ज्यांना लोकं म्हटली जायची किंवा ज्यांना नीच जातीची लोकं म्हटले जायचे किंवा त्या लोकांना काय केलं की त्या लोकांना त्यांच्या कास्टनुसार त्यांना कामं दिली जायची. म्हणजे अशा वेळी काय केलं होतं तर बघा राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये काय केलं होतं, तर ही वेठबिगारीची प्रथा बंद केली होती आणि त्याच्यामध्येच काय तर अब्राह्मण लोक म्हणजे जे ब्राह्मण लोक नाहीये त्या व्यतिरिक्त सुद्धा सगळ्या लोकांना नोकऱ्या दिल्या होत्या. आता जे आपण तलाठीचं पद म्हणतो, ते तलाठीच्या पदाची निर्मिती सुद्धा राजर्षी शाहू महाराज यांनी केली होती किंवा सक्तीचं मोफत शिक्षण सुद्धा त्यांनी केलं होतं. परत त्यांनी त्यांच्यामध्ये असंही केलं होतं, की बाबा त्यांच्या राज्यामध्ये किंवा त्यांच्या संस्थानामध्ये जर कोणते पालक त्यांच्या पाल्याला जर प्राथमिक शिक्षण देत नसेल, तर त्यांच्या पालकांवरती त्यांनी काय केलं होतं तर एक दंड आकारला गेला होता. असे महाराज होते कोणते तर राजर्षी शाहू महाराज. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा बघा, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण? तर बघा पु. ल. देशपांडे, वि.स. खांडेकर, धोंडो केशव कर्वे आणि यापैकी नाही. तर बघा आपल्या महाराष्ट्रातील ज्यांना पहिला भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला किंवा भारतरत्न प्राप्त करणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण होते? तर ते महर्षी धोंडो केशव कर्वे ऑप्शन क्रमांक 3 ज्यांना वयाचे 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना हा भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला होता. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत जर आपण बघितलं त्यांचं महत्वाचं कार्य आहे. स्त्री शिक्षणासाठी म्हणजे मुलींसाठी वेगवेगळ्या शाळा चालू केल्या त्यांनी किंवा अध्यापन विद्यालय त्यांनी चालू केले किंवा शिक्षणाच्या बाबतीमध्ये आणि विशेषतः स्त्री शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांचं एक महत्वाचं कार्य असलेलं आपल्याला आढळून येतं. दुसरं म्हणजे विधवा विवाह ज्यावेळेस होता त्यावेळेस एका विधवेशी विवाह करणारे सुद्धा हे एक महत्वाचे व्यक्ती होते म्हणजेच कोण महर्षी धोंडो केशव कर्वे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. व्ही आकाराच्या दरी, घळई, जलप्रारूप हे भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात? तर आपण हे सगळ्यांनाच माहिती महत्वाचा क्वेश्चन आणि बऱ्याच वेळा विचारला गेलेला क्वेश्चन तोंडपाठच असेल हे, की व्ही आकाराची दरी ही कोणत्या कारणामुळे निर्माण होते? तर नदी याच्यामुळे तयार होते. नदीमुळे काय होतं तर व्ही आकाराची दरी तयार होते. मोठ्या-मोठ्या प्रमाणात जर नद्या खाली आल्या तर काय होतं तर त्या डोंगरामध्ये असं एक प्रकारचं ते जमिनीची आपण म्हणतो की जशी झीज होती. ती झीज झाल्यानंतर काय होतं तर व्ही आकाराची दरी निर्माण होते. मग कशामुळे होते तर हे नदीमुळे होते. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. ग्रीन हायड्रोजन निर्मितीसाठी धोरण जाहीर करणारे डॅश डॅश हे देशातील पहिले राज्य आहे. तर बघा कर्नाटक, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेश. तर बघा आपल्याच महाराष्ट्राने ग्रीन हायड्रोजनचं काही निर्मितीचं धोरण आहे ते आपल्या भारतामधल्या महाराष्ट्र आपल्याच राज्याने काय केलं तर ते स्वीकारले गेलेले. म्हणजेच काय तर ग्रीन हायड्रोजन म्हणजे ह्याच्यामुळे काय तर वेगवेगळ्या गाड्यांमधून जे काही म्हणतो आपण इंधनांमुळे जो काही आपल्या ते प्रदूषण निर्माण होतं तर ते प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्या महाराष्ट्राने काय केलेलं आहे तर हा प्रकल्प किंवा ग्रीन हायड्रोजन निर्मितीचं जे काही धोरण आहे ते धोरण स्वीकारले गेलेले म्हणून ते स्वीकारणारं पहिलं राज्य कोणतं असा जर प्रश्न विचारला तर ते कोणतं आहे तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच काय तर महाराष्ट्र राज्य. पुढचा प्रश्न बघा. कवी व त्यांची टोपण नावे यातील अयोग्य जोडी ओळखा. आता बघा ह्याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो तुम्हाला कवी आणि टोपण नावं किंवा एखादं साहित्यिक आणि त्यांचं साहित्य याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. मग त्यातलाच एक पार्ट म्हणजे आपला कोणता तर कवी आणि त्यांची टोपण नावे. बघा गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी आपल्याला माहिती आहे
लोकहितवादी या नावाने त्यांनी लेखन केले गेले म्हणून त्यांना लोकहितवादी म्हणतात. म्हणजे हे काय बरोबर आहे. आपल्याला अयोग्य ओळखायचंय. ठीक आहे. पुढे कृष्णाजी केशव दामले म्हणजेच काय केशव कुमार. तिसरा ऑप्शन त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी आणि चौथा ऑप्शन नादो महानोर म्हणजे रानकवी. तर बघा नादो महानोर हे रानकवी ज्यांनी का निसर्गप्रेमी होते ते निसर्गाविषयी जे काही कविता असेल किंवा लेख त्यांनी लिहिले होते नुकतेच म्हणजे 1-2 वर्षापूर्वीच त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांना रानकवीच म्हटलं जायचं. त्र्यंबक बापूजी ठोंबरे ज्यांना बालकवी असं म्हणतात. आणि राहिला दुसरा ऑप्शन कृष्णाजी केशव दामले. तर कृष्णाजी केशव दामले यांना केशव कुमार नसून तर त्यांना केशव सूत असं म्हणतात. म्हणजे त्यांचं टोपण नाव काय तर केशव सूत हे आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हा अयोग्य म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णाजी केशव दामले, केशव कुमार. कारण तिथं केशव कुमारच्या ऐवजी केशव सूत असं असायला हवं होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. सहस्त्र चंद्रदर्शन महोत्सव किती वर्ष पूर्ण झाल्यानंतर साजरा करतात? तर बघा 65 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष आणि 85 वर्ष. हे बघा सहस्त्रचंद्र महोत्सव हे 80 वर्ष पूर्ण झाल्यानंतर साजरे केले जातात. तर बघा आपण बऱ्याच ठिकाणी जाता बघत असेल एक प्रकारचा ट्रेंड झालेला आहे, की ज्या ठिकाणी आजी-आजोबांचे 80 वर्ष पूर्ण झालं, की त्या ठिकाणी त्यांचा मोठा सोहळा केला जातो. ज्याला सहस्त्रचंदन असं म्हणतात. म्हणजेच काय तर त्यांचा एक वाढदिवस आपण म्हणतो. त्या वाढदिवसासारखं असं खूप मोठं-मोठं काय केलं जातं, तर मोठा सोहळा केला जातो, कीर्तन वगैरे असं केलं जातं. हा एक ट्रेंडच आहे आपल्या ह्या ठिकाणी. म्हणून 80 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला काय म्हणतात, तर सहस्त्रचंदन असं म्हणतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. बघा, विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा. आता विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचे आहे बघा. आपला परका हा विरुद्धार्थी शब्द आपल्याला अयोग्य ओळखायचं, योग्य नाही ओळखायचं. सजातीय, विजातीय विरुद्धार्थाची जोडी आहे. विधायक आणि विघातक विरुद्धार्थाची जोडी आहे. आणि पुढे सदाचार आणि सुविचार हे विरुद्धार्थाची नसून ते समानार्थी आहे. सदाचार आणि दुराचार असं असायला हवं होतं. म्हणजे अयोग्य जोडी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 सदाचार आणि सुविचार ही चुकीची जोडी आहे. त्याच्यानंतर समुद्र या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता? रिपीटेड रिपीटेड हा क्वेश्चन आला गेलेला आहे. तर बघा समीरण, अर्णव, रत्नाकर आणि सागर. तर समुद्राशी नसलेला समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? तर समीरण. समीरण म्हणजे वारा, वात, वायू. ह्याला हा समानार्थी शब्द आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रतिक्रिया कोणता शब्द आहे? ऑप्शन बघा काय? प्रत्यय घटित, उपसर्ग घटित, सामासिक शब्द आणि अभ्यस्त शब्द. तर बघा एखाद्या शब्दाच्या आधी जर एखादा कोणता जर शब्द जर आला तर त्याला काय म्हणतात? तर त्याला उपसर्ग असं म्हणतात. शब्दाच्या आधी जर आला तर त्याला उपसर्ग असं म्हणतात आणि शब्दाच्या नंतर जर एखादा शब्द लागला तर त्याला आपण प्रत्यय असं म्हणतो. तर बघा इथं मूळचा शब्द काय रे? मूळचा शब्द हा क्रिया आहे आणि क्रिया या शब्दाच्या आधी प्रति हा शब्द आला तर जोडल्यामुळे उपसर्ग प्रति हा उपसर्ग त्याला लागला आणि उपसर्ग लागल्यामुळे ह्या शब्दाला आपण काय म्हणणार तर उपसर्ग घटित शब्द. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा बघा. पुढीलपैकी स्पर्श व्यंजन कोणते? वर्णमाला तोंडपाठच पाहिजे. वर्णमालेवरती कोणत्याही भागावरती आपल्याला कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा अ, आ हे स्वर आहेत त्याच्यामुळे हे येणारच नाही. त्याच्यानंतर य, र हे तर येणारच नाही. अर्धस्वरमध्ये जातात. त्याच्यानंतर श, स हे उष्म आहेत त्याच्यामुळे हे सुद्धा येणार नाही. आपल्याला काय विचारलंय? स्पर्श व्यंजने विचारलेत. स्पर्श व्यंजनांचा गट एकूण 25 आहे. त्यातल्या च आणि ट हे सुद्धा काय तर स्पर्श व्यंजने येतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे त्याचं काय येणार आहे तर उत्तर येणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा. राजाची स्तुती करणारा या शब्दासाठी योग्य पर्याय निवडा. आता हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. अलंकारिक शब्द किंवा शब्दसमूहाबद्दल एक शब्द. राजाची स्तुती करणारा कोण असतो? हे सगळ्यांनाच माहिती तर तो कोण असतो? भाट असतो. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे बघा. प्रसादला खूप दूध आवडते. या वाक्यातील कर्ता ओळखा. तर बघा आपण कर्ता कसा ओळखतो? क्रियापदाला नारा नारीने प्रश्न विचारला की आपल्याला कर्ता भेटतो. मग वाक्यातलं क्रियापद काय रे? तर आवडते. हे काय तर वाक्यातलं क्रियापद. मग बघा आवडणारे काय? नाऱ्या नारीने प्रश्न विचारायचे. मग आवडणारे काय रे? तर आवडणारे काय तर दूध. म्हणजेच हा दूध हा काय झाला या वाक्यातली कर्ता झाला. म्हणजे कर्ता काय वाक्यातला दूध. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. क्रियापदाला फक्त नाऱ्या नारीने प्रश्न विचारला. करणारा कोण? नारे करणारे कोण? असं जरी प्रश्न विचारला तरी तुम्हाला तुमच्या वाक्यातला कर्ता मिळून जातो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर पुढे बघा. पुढचा प्रश्न बघा. अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिलेले अष्टमुडी तलाव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर बघा महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक.
नावच थोडंसं साऊथ टाइप वाटतं त्याच्यामुळे महाराष्ट्र हा ऑप्शन क्रमांक तुमचा येणारच नाही. राहिले तुमचे 3 ऑप्शन तर बघा अष्टमुडी तलाव. नुकतंच त्याच्यामध्ये प्रदूषण, सांडपाणी, कारखान्यातलं सांडपाणी किंवा जो काही आपण म्हणतो केमिकल्स त्याच्यामुळे तिथले माशांवरती मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. त्याच्यामुळे हे तलाव काय झालं एक रामसर स्थळ आहे हे अष्टमुडी तलाव. म्हणून हे तलाव चर्चेमधलं होतं. त्याच्यामुळे ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि हे अष्टमुडी तलाव हे केरळ राज्यामध्ये येतं. तामिळनाडू किंवा कर्नाटक राज्यामध्ये येत नाही. त्याच्यामुळे थोडासा हा करंट वरती प्रश्न जातो किंवा चर्चेतला हा विषय. त्याच्यानंतर पुढे बघा, खालीलपैकी भारतातील पहिले संविधान भवन कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? तर बघा भारतातील पहिले संविधान भवन हे आपल्या महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड या ठिकाणी उभारण्यात येते. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे? तर बघा भारतातील पहिली सैनिकी मुलींची जी शाळा आहे ती उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू होणार आहे. मुलांसाठीची सैनिकी शाळा होती, परंतु मुलींसाठीचा हा पहिलाच उपक्रम आहे आणि पहिल्यांदाच ही शाळा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये काय होणार तर सुरू होणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांविरुद्ध भगतसिंगांबरोबर लढलेले शिवराम राजगुरू हे कोणत्या गावचे आहेत? भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आपण म्हणतो त्यातलेच हे राजगुरू हे कोणत्या गावचे आहेत? तर बघा गंगाखेड, पन्हाळा, जुन्नर आणि खेड. तर बघा राजगुरू हे खेड या गावातले आहे. पुणे जिल्ह्यामधले जो काही खेड तालुका आहे त्या ठिकाणी त्यांचं ते गाव होतं, मूळ त्यांचं ठिकाण होतं. हे लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. त्याच्यानंतर पुढे बघा, उंदीर मारण्यासाठी खालीलपैकी कोणत्या औषधांचा वापर केला जातो? तर बघा अतिशय विषारी उंदीर मारण्यासाठी म्हणजे विषारीच आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती बऱ्याच ठिकाणी बंधनं सुद्धा आणली गेली. याच्या वापरावरती बंधनं आणली गेलेली आहेत. तर हे उंदीर मारण्यासाठी कोणत्या औषधाचा वापर केला जातो? तर झिंक फॉस्फरस याचा वापर केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 उंदीर मारण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर पुढे बघा, धोत्रा या वनस्पतीचे मूळ कोणत्या प्रकारचे असते? धोत्रा या वनस्पतीचे मूळ कोणत्या प्रकारचे असते? तर बघा आगंतुक मूळ, अन्नसंचयी मूळ, भूमिगत मूळ किंवा सोटमूळ. तर बघा धोत्रा या वनस्पतीचे मूळ सोटमूळ असते. आता सोटमूळ म्हणजे काय? तर असे बरेच जसं की अ, गाजर वगैरे असेल किंवा आपलं पिंपळ वगैरे ह्यांची जी झाडं आहेत म्हणजे काय असतं त्यांची मूळ जी जमिनीखाली असतात ते मूळ वेगवेगळ्या वाढत जातात आणि पूर्ण जो काही जमिनीचा भाग आहे वाढत जाऊन तो जमिनीचा भाग पूर्ण ते काय करतात व्यापून टाकतात. त्याला म्हणतात सोटमूळ. मग धोत्र्या वनस्पतीचे मूळ कोणते येतं ते सोटमूळ या प्रकारामध्ये येतं. ऑप्शन क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढे बघा चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकिटे इत्यादींचे छपाई केंद्र सिक्युरिटी प्रेस राज्यात कोठे आहे? तर हे सगळ्यांना माहिती आहे. एकमेव आपल्यामध्ये जिथे काही चलनी नोटा वगैरे छापल्या जातात ते कुठे आहे तर ते नाशिक जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, पुढचा प्रश्न बघा. समृद्धी महामार्ग प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची होती? तर बघा एम-एस-आर-टी-सी, एम-एम-आर-डी-ए, एम-एम-आर-सी आणि इथं एम-सी नाही एम-एस-ए, एम-एस-आर-डी-सी. तर बघा समृद्धी महामार्गाची प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याची जी काही जबाबदारी ती कोणत्या विभागावरती होती तर एम-एस-आर-डी-सी. एम-एस-आर-डी-सी म्हणजे काय? तर महाराष्ट्र महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. हा याचा लाँग फॉर्म आहे. समृद्धी जो महामार्ग आहे, आपला समृद्धी महामार्गाची लांबी किती आहे तर 701 किलोमीटर लांबीचा हा आपला समृद्धी महामार्ग आहे. ह्या समृद्धी महामार्गाची जे म्हणतो आपण, की कोणत्या विभागाची जबाबदारी होती हा पूर्णत्वास नेणे किंवा हे काम पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी कोणत्या विभागाची होती? तर महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच काय एम-एस-आर-डी-सी या विभागाची काय होती ती जबाबदारी होती. त्याच्यानंतर पुढचा बघा, पंडित बिरजू महाराज कशाशी संबंधित आहेत? चित्रकला, भरतनाट्यम, कथ्थक आणि तबला. तर बघा पंडित बिरजू महाराज हे कथ्थक या नृत्य प्रकाराशी संबंधित आहे. ज्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार देखील प्राप्त झाला होता. त्यांचं 2022 मध्ये त्यांचं निधन झालं होतं. त्याच्यामुळे निधन वार्तामध्ये हा प्रश्न सुद्धा जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात खालीलपैकी कोणते 2 मुस्लिम प्रतिनिधी हजर होते? हजर होते असं तुम्हाला विचारलंय. 2 काँग्रेसचं जे अधिवेशन झालं होतं, पहिलं अधिवेशन. त्या काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये एकूण 72 प्रतिनिधी होते. त्यातल्या 72 मधले जे काही 2 होते, ते 2 व्यक्ती मुस्लिम होते. मग त्या मुस्लिम 2 असणारे व्यक्ती कोणकोणते होते? असं तुम्हाला प्रश्न विचारला गेला. तर कोणते होते? आर्यन सायनी व अब्दुल शेख हे होते का?
तर नव्हते. दुसरं ऑप्शन एम धरमसी व आर सायनी. तर हे तुमचं ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. धरमसी आणि सायनी हे 2 व्यक्ती काय होते, तर राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाच्या वेळेस 2 मुस्लिम व्यक्ती उपस्थित होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. लॉर्ड रिपन यांनी सन 1882 मध्ये सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली एका कमिशनची नेमणूक केली होती. ही कमिशन खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बघा आपल्या सगळ्यांना माहिती की 1882 साली हंटर कमिशन आलं होतं आणि 1882 सालचं हंटर कमिशन हे शिक्षण आयोग होता किंवा शिक्षणाशी संबंधित होतं आणि ह्या आयोगापुढे साक्ष देणारे महाराष्ट्रातले 2 महत्त्वाचे व्यक्ती होते. एकतर कोणता तर पंडिता रमाबाई आणि दुसरे कोण तर महात्मा फुले आणि दोघांनी जसं आपण म्हणतो की स्त्रियांच्या शिक्षणासाठीच मांडलं होतं. म्हणजे पंडिता रमाबाईंनी स्त्री शिक्षणासाठी खरं तर मांडलं गेलं होतं आणि महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण आणि स्त्री शिक्षण असं दोन्ही गोष्टींसाठी हे त्यांनी साक्ष दिली होती. त्याच्यामुळे हे 2 व्यक्ती महत्त्वाचे आहेत. 1882 च्या हंटर कमिशनकडे साक्ष देणारे 2 व्यक्ती म्हणजेच कोण तर पंडिता रमाबाई आणि महात्मा फुले. आणि हे एक गोष्ट लक्षात घ्या, की हंटर कमिशन भारतामध्ये 2 वेळा आलं होतं आणि 2 वेगवेगळ्या कारणांसाठी आलं होतं. पहिलं कारण तुम्हाला माहितीच आहे 1882 शिक्षणासाठी आलं होतं. दुसऱ्यांदा जे आलं होतं ते कशासाठी आलं होतं हे कमेंट करून तुम्ही नक्की आम्हाला कळवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कोण आहेत? आत्ताच आपली विधानसभा जी स्थापन झालेली मग त्या त्या विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते हे असं तुम्हाला विचारलं गेलंय. तर बघा रोहित पवार, ओम बिर्ला, त्याच्यानंतर कालिदास कोळंबकर आणि यापैकी नाही. तर बघा महाराष्ट्राच्या विधानसभेचे हंगामी अध्यक्ष हे कालिदास कोळंबकर यांना हंगामी अध्यक्ष म्हणून निवडलं गेलं होतं आणि आत्ताच नुकतंच विधानसभेचे अध्यक्ष कायमस्वरूपी अध्यक्ष सुद्धा घोषित केले गेलेले आहेत. जे पहिले होते तेच आहेत राहुल नार्वेकर. ह्यांना विधानसभेचे अध्यक्ष म्हणून घोषित केलेले आहे. बिनविरोध त्यांची निवड झालेली आहे लक्षात ठेवा. हंगामी अध्यक्ष म्हटलं तर कालिदास कोळंबकर आणि कायमस्वरूपीचे अध्यक्ष म्हटलं तर राहुल नार्वेकर ही 2 नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. नवी दिल्लीत पहिल्या बोडोलँड महोत्सवाचे उद्घाटन कोणी केले? तर बघा ही जी बोडो जमात आहे आपल्या आदिवासी जमातींमध्ये ही बोडो एक प्रकारची जमात आहे. मग ह्या जमातीची जी काही संस्कृती आहे, त्यांचं पदार्थ असो, त्यांची संस्कृती, त्यांचा नृत्य प्रकार, त्यांच्या संस्कृतीवरती एक म्हणतो आपण की लक्ष जावं किंवा लोकांना त्यांची संस्कृती कळावी. यासाठी नवी दिल्ली या ठिकाणी काय केलं होतं तर एक बोडोलँड महोत्सव म्हणून सुरू केला होता. तर मग हे बोडोलँड महोत्सवाचे उद्घाटन कोणी केलं होतं? त्याचे उद्घाटक हे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे होते. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्र कोणत्या शहरामध्ये स्थापन इंधन केंद्र हे कोणत्या शहरात स्थापन केले? तर बघा लेह, इंदूर, जैसलमेर आणि चेन्नई. तर ग्रीन हायड्रोजनचं इंधन केंद्र आहे हे लेह या ठिकाणी काय केलेले आहे तर लडाख या केंद्रशासित प्रदेशातलं लेह या ठिकाणी काय केलेले आहे तर ते स्थापन केले गेलेले आहे. मग सेम की त्या ठिकाणी पण सेम की ग्रीन हायड्रोजनचा वापर जास्त होईल आणि जी काही प्रदूषण आहे ते प्रदूषण टाळण्यासाठी तिथं ग्रीन हायड्रोजनचं हे केंद्र सुद्धा उभारलं गेलेलं आहे. म्हणजे गाड्यांमध्ये वेगवेगळे इंधन किंवा केमिकल कमी प्रमाणात वापरून तिथं ग्रीन हायड्रोजनच वापरलं जाईल याकडे ते दृष्टिकोन किंवा हा दृष्टिकोन त्यांचा असणार आहे. त्याच्यामुळे हे लेह या ठिकाणी उभारलं गेलेलं आहे. पुढचं बघा. जोरवा जमाती प्रामुख्याने भारताच्या कोणत्या भागात आढळते? आता बघितलं तर करंट वरती हे जातं कारण जोरवा जमाती हे जर म्हटलं तर चर्चेचा विषय होता. आत्ताच नुकत्या जे काही आपल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रथमच ह्या जोरवा जमातीच्या जे काही लोक आहेत अंदमान निकोबार बेटावरती ह्या जमाती आढळतात. या जमातीवरच्या लोकांचे नुकतंच आता मतदारसंघामध्ये त्यांची नोंद झालेली आहे. एकूण 19 लोकांची त्याच्यामध्ये काय झालेली तर नोंद झाली मतदारसंघामध्ये. प्रथमच त्यांची निवड झालेली किंवा प्रथमच त्यांची नोंद झालेली. त्याच्यामुळे जोरवा ही जमाती चर्चेच्या विषयामध्ये होती किंवा चर्चेचा भाग होता आणि ही जमाती अंदमान निकोबार बेटांवरती आढळून येते हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. बातम्यांमध्ये दिसणारा नगाडा उत्सव कोणत्या जमातींद्वारे साजरा केला जातो? तर बघा बातम्यांमध्ये दिसणारा नगाडा उत्सव कोणत्या जमातीद्वारे साजरा केला जातो? तर बघा फोम्स, कन्याक, रेंगमा आणि संगतम्स. तर बघा रेंगमा या जमातीद्वारे हा साजरा केला जातो. नागालँड नागालँडमध्ये
हा उत्सव साजरा केला जातो. बघा जसं आपण म्हणतो की हॉर्नबिल उत्सव जसा असतो त्याचप्रमाणे हा नगाडा उत्सव सुद्धा असतो आणि तो कोणता रेंगमा जातीचा असतो नागालँडमध्ये साजरा केला जातो हे लक्षात ठेवा. पुढे बघा देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता महाराष्ट्राचे ते कितवे मुख्यमंत्री किंवा कितवे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली किंवा विधानसभा कितवी आहे हे प्रश्न तुम्हाला विचारला जातो. तर बघा आपण बघितलं की जे आपले एकनाथजी शिंदे होते ते महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री होते. तर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून काय केले त्यांनी शपथ घेतली. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि आता महाराष्ट्राची विधानसभा स्थापन झालेली मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मिळालेले आहेत. आणि आपल्या महाराष्ट्राला सेम गेल्या वेळेस प्रमाणेच यावर्षी सुद्धा आपल्या महाराष्ट्राला 2 उपमुख्यमंत्री लाभले आहेत. मग ते 2 उपमुख्यमंत्री कोण कोण आहे? 2 उपमुख्यमंत्री एक तर अजित पवार आणि दुसरे एकनाथ शिंदे. यांच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहे किंवा सध्याचे उपमुख्यमंत्री कोण आहे असा कसाही तुम्हाला फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे दोन्ही सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि मेन म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून कितव्यांदा शपथ घेतली किंवा कितव्यांदा ते मुख्यमंत्री पदावरती झालेले. तर देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावरती झालेले सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे व्यक्ती असं तुम्हाला विचारलं तर सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे शरद पवार हे आहेत. आणि सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री झालेले व्यक्ती कोण आहेत? तर सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री झालेले कोण आहेत? तर अजित पवार. एकाच घराण्यामध्ये सर्वाधिक वेळा झालेले हे 2 व्यक्ती. त्याच्यामुळे नावं लक्षात राहण्यासारखी सुद्धा आहे आणि कधीही विसरणार नाहीत असं सुद्धा आहे. सर्वात कमी कालावधीसाठी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वाधिक कमी कालावधीसाठी मुख्यमंत्री म्हणून आलेली व्यक्ती कोण आहे? तर सर्वाधिक कमी कालावधीसाठी म्हणजे देवेंद्र फडणवीस 3 दिवस म्हणजे 72 तासांसाठी ते मुख्यमंत्री होते. सर्वात कमी कालावधी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचाच आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. बघा नेतुम्बो नंदी नदेतवा यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निवड झालेली? पहिली महिला राष्ट्रपती म्हणून निवड झालेली अशी कोणत्या देशातली या व्यक्ती आहेत बघा. कॅमेरून, मलावी, नामिबिया आणि बोत्सवाना. तर बघा नामिबिया ऑप्शन क्रमांक 3 नामिबिया देशाच्या त्या काय तर पहिल्या महिला राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. नामिबिया आणि भारताचे संबंध हे फार जवळचे किंवा चांगले संबंध आहेत. दक्षिण आफ्रिकेतला हा एक देश आहे आणि या देशाशी आपण नामिबियामधून आपण जे काही चित्ते किंवा जे वाघ आणले होते ते आपण चित्ते जे आणले होते ते आपण नामिबियामधूनच आणले होते. त्याच्यामुळे हे एक महत्वाचं राष्ट्र किंवा महत्वाचा देश आहे आणि म्हणून देशाचे आणि आपले भारताचे संबंध चांगले आहेत. म्हणून त्या देशामध्ये घडणाऱ्या जे काही महत्वाचे आणि पहिलीच घडामोड की पहिली महिला राष्ट्रपती त्या देशामध्ये घडली. त्याच्यामुळे हे नाव जरी अवघड असेल तरी लक्षात ठेवा की तिन्ही नावांमध्ये पहिला न आलेला आहे. आणि हे कोणत्या देशामधले तर नामिबिया. प्रत्येक त्यांच्या नावामध्ये सुद्धा न आहे आणि देशाचं नाव सुद्धा न वरूनच आहे म्हणजेच कोणतं तर नामिबिया. असं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला ते लवकर इझिली टॅकल करता येईल. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. जर कापसाला गहू म्हणले त्याच्यानंतर इथं गहू आहे. गव्हाला तांदूळ म्हटले, तांदळाला ज्वारी म्हटले, ज्वारीला ऊस म्हणले, ऊसाला कॉफी म्हटले, तर कॉफीला कापूस म्हणले, तर साखर कशापासून बनते? आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे साखर कशापासून बनते तर साखर ही ऊसापासूनच बनते आणि ऊसाला काय म्हटले गेले ते बघायचं. ऊसाला काय म्हटले गेलेले? ऑप्शन बघा कुठे आहे तर ऊसाला काय म्हटले गेलेले? कॉफी. म्हणून ऊसाला कॉफी म्हटले म्हणजे साखर कशापासून बनणार आहे? तर साखर ही कॉफीपासून बनणारे ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता बघा हा आपल्या मॅथ्सचा गणितावरचा अंकगणितचा प्रश्न आहे. बघा 5 मीटर गुणिले 2.5 मीटर गुणिले 0.5 मीटर आकाराची भिंत बांधायची आहे. यासाठी 25 सेंटीमीटर गुणिले 10 सेंटीमीटर गुणिले 10 सेंटीमीटर आकाराच्या किती विटा लागतील? आता क्षेत्रफळाचे आहे. विटा म्हणजे काय? आयताचं क्षेत्रफळ घ्या किंवा चौरसाचं क्षेत्रफळ घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवायची जी काही तुम्हाला दिली ह्याचं क्षेत्रफळ भागिले काय घ्यायचं म्हणजे भिंतीचं क्षेत्रफळ भागिले काय घ्यायचं आपल्याला विटांचं क्षेत्रफळ घ्यायचंय. त्याच्या आधी एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे दोघांना असणारं युनिट हे सेम आहे का हे पहिलं चेक करायचं. भिंतीला दिलेलं युनिट मीटरचं आहे आणि जे काही विटा आहे विटांना दिलेलं युनिट हे काय तर सेंटीमीटरचं आहे. त्याच्यामुळे काय करायचंय मीटरचं पहिलं मीटरचं सेंटीमीटर करा किंवा सेंटीमीटरचं मीटरमध्ये करा. कसंही कन्व्हर्जन करा उत्तर तुमचं सेमच येणार आहे. मग बघा आपण करूयात आता 5 गुणिले 2.5
गुणिले 5 भागिले, आता सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्जन केलं तर काय होतं बघा, इथे किती येणार आहे 0.25 गुणिले 0.10 गुणिले 0.10. हे आलं तुमचं. आता फक्त तुम्हाला पॉइंट कॅन्सल करायचे. पॉइंट कॅन्सल करायचे म्हणजे फक्त संख्या लिहून घेऊयात आपण पहिलं. 5 गुणिले 25 गुणिले 5 भागिले 25 गुणिले 10 गुणिले 10. वरती पॉइंट नंतर जेवढी घर आहेत तेवढे खाली काय करायचे आपल्याला शून्य द्यायचे. किती फक्त एकच आहे. खाली एक शून्य ऍड केला. त्याच्यानंतर खाली पॉइंट नंतर जेवढी घर आहेत तेवढे शून्य आपल्याला वरती ऍड करायचे. किती बेकबे बेदुनी आणि बेत्रिक 6. 6 शून्य वरती ऍड करायचे. 1 2 3 4 5 6. 6 शून्य ऍड केले. शून्यला शून्य कॅन्सल करूयात. 1 1 2 3 1 2 3 हे शून्य काय झाले आपले कॅन्सल झाले. आता आपण भाग द्यात. 25 ला 25 सुद्धा कॅन्सल झाला. ह्या 25 ला हा 25 सुद्धा कॅन्सल झाला. म्हणजे खाली काहीच नाही राहिला. तर फक्त वरच्या संख्येचा आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे. तर बघा 5 5 25 आणि पुढे राहिलेले शून्य किती 3. 1 2 3 म्हणजे किती रे 25,000 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. सॉरी इकडे एक पॉइंट नंतरचा 1 0 आपल्या इकडे आला खाली. म्हणजे इकडचा 1 0 गेला म्हणजे किती येणार आहे आपलं 2500. या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 1. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे 2500 बिट त्यांना लागणार आहेत. त्याच्यानंतर पुढचा बघा. गणेश या शब्दातील अक्षरांचा प्रत्येकी एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती शब्द तयार करता येतील. आता असं तुम्हाला विचारलं एक अंक हा एकदाच तुम्हाला किंवा एक अक्षर हे एकदाच वापरायचे किंवा एक अंक तुम्हाला एकदाच वापरायचे. या पद्धतीचे गणित आपण या आधी सुद्धा पेपरमध्ये घेतली गेलेली. त्याच्यामुळे हा प्रश्न चुकेल किंवा असं वाटलं नाही पाहिजे की चुकला पाहिजे असं नव्हता. हा प्रश्न बरोबरच यायला पाहिजे होता. तर बघा अशा वेळी काय करायचं फक्त आपण नंबर घेतले होते याच्या आधीच्या पेपरमध्ये. यावेळेस आपण काय घेतलं तर अक्षर घेतलेली. अशा वेळी काय करायचं अक्षर काउंट करायची. किती आहेत 1 2 3 4 5 6. 6 अक्षर आहेत. त्यात एकही तुमचं अक्षर रिपीट नाहीये. जे 6 अक्षर आहेत. म्हणजे तुम्ही इथं कसं करणार आहे 6 डॉट घेणार आहे. म्हणजेच काय 6 पासून 1 पर्यंत सगळ्या संख्यांचा तुम्ही गुणाकार घेणार. म्हणजे किती 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 आणि ह्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे काय तेवढे अक्षर किंवा तेवढे शब्द आपले काय होणार आहे तर तयार होणार आहेत. तर बघा 6 पंचे 30 गुणिले 4 त्रिक 12 12 दुने 24 इज इक्वल टू 1. 24 एके 24च येणार आहे. हा आला 0. 4 त्रिक 12 3 दुने 6 आणि 1 7 म्हणजे एकूण किती शब्द तयार होणार? 720 शब्द तयार होणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. फक्त जेवढे अंक रिपीटेड असेल तर त्याचं वेगळं येतं. परंतु इथे एकही अक्षर रिपीट नाही म्हणून डायरेक्ट काय केलं 6 डॉट घेतला आणि 6 पासून 1 पर्यंत सगळ्या संख्यांचा गुणाकार इथे घेतला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. बघा 55 क्वेश्चन काय? एक विक्रेता एका पुस्तकाच्या छापील किमतीवरती 10% सवलत देऊ नये. सवलत म्हणजे काय तर 10% सूट. 10% सूट किंवा सवलत देऊ नये. 15% नफा कमवतो. जर त्या पुस्तकाची खरेदी किंमत 72 असेल तर त्याची छापील किंमत किती? तर बघा खरेदी किंमत आणि छापील किंमत ह्याच्यावरती विचारलं जातं. तुम्हाला छापील किंमत विचारली म्हणजेच काय तर तुमची छापील किंमत जी आहे, जर तुमची छापील किंमत तुम्ही एक्स मानली, मग एक्स छापील किंमत असेल ना किती टक्के नफा कमवतोय तर 15% नफा कमवतो. म्हणजे किती झाला नफा 115 झाला. आणि जर तुमची खरेदी किंमत ही जर तुमची 72 असेल तर 72 वरती किती टक्के सूट दिली? 10% सूट दिली. म्हणजे किती झाले हे तुमचे 90 झाले. आता फक्त तिरकस गुणाकार करायचे आणि उत्तर काढायचे. मग बघा 115 गुणिले 72 भागिले किती येणार आहे? 90 येणार आहे. त्याच्यानंतर पुढे 9 ने भाग द्या. 9 एक्के 9 0 9 आठे 72. त्याच्यानंतर 5 ने भाग द्या. 5 दुने 10 5 दुने 10 आणि 11 5 त्रिक 15. त्याच्यानंतर बेक बे बेचौक 8 आणि 23 चौक किती आले तर 23 चौक 23 चौक 12 23 चौक 92. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं. ठीक आहे. एकदम सोपं. त्याचा फॉर्म्युला सुद्धा आहे. फॉर्म्युलानुसार जात असेल तर फॉर्म्युलानुसार जाऊ शकता किंवा जर तुम्हाला इक्वेशन 100च्या इक्वेशननी केलं तरी ते इझी जाईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 1% चे निम्मे किती? आता 1% पहिले 1% तुम्हाला काढायचे. 1% म्हणजे किती? 1/100 येणार आहे. त्याच्या निम्मे किती म्हणजे 1/2 तुम्ही घेणार आहे. बरोबर. बघा आता म्हणजे 1 किती येणार आहे इथे? 200 येणार आहे. बरोबर. किंवा डायरेक्ट तुम्ही जर पॉइंट जर वरती सरकवले म्हणजे 2 घरं सोडून जर इकडे पॉइंट घेतले तर किती येतील बघा आता? ह्याच्यानंतर खाली किती आहेत? 2 आहेत. म्हणजे तुम्हाला इथं भाग द्यायचा. म्हणजे इथं जर तुम्ही किंवा डायरेक्ट घेऊ आपण इथं.
हे जर पॉइंट घर आपण वरती सरकलो, 2 घरं सोडून पॉइंट दिले म्हणजे किती येणार आहे इथं 0.01 येणार आहे आणि हा 2 वरती गुणणार आहे. म्हणजे 2 नी वरती जर गुणलं तर किती येणार आहे? बेपंचे 10 येणार आहे. कारण इथं तुम्ही ॲड करणार आहे. 0, 0, 0. पहिला हा पॉइंट आहे तुझा 0, इकडचा एक 0 आणि इकडचा परत एक 0 करून तुम्ही बेपंचे 10 कारण इकडचा हा 0 तुम्ही ॲड करणार आहे. असं तुम्ही भागाकार करणार आहे. म्हणजे बघा बे हा एक 0 पॉइंट हा एक 0 इथं फक्त 1 आहे. 1च्या पुढे तुम्हाला 0 द्यायचा आहे. म्हणजे इथे एक 0 दिला. इथं पॉइंट देऊन इकडे एक 0 वाढवला. म्हणजे किती आले तर बेपंचे 10 म्हणजे उत्तर किती आले 0.005 हे तुमचं उत्तर यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. अमोल व महेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5 7 आहे. तर आणखी 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 20 27 होईल. तर अमोलचे आजचे वय काढा. तर बघा आता आजचे वय तुम्हाला विचारले. आजच्या वयाचे गुणोत्तर बघा आता त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर कोणाचे आहेत तुम्हाला अमोल आणि महेश दिले. ठीक आहे. आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 5 7 आपण एक्सच्या फॉर्मॅटमध्ये घेऊयात 5x आणि 7x. त्याच्यानंतर आणखी 5 वर्षानंतर 5 वर्षानंतर म्हणजे त्यांच्या वयामध्ये अजून 5 वर्ष ॲड होणार आहेत. म्हणजे किती झाले 5x प्लस 5 आणि याचे किती झाले 7x प्लस 5 हे 5 वर्षानंतर त्यांचं वय झालं. 5 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर किती येणार आहे? 20 27 येणार आहे. आता तुम्हाला काय विचारलंय तर अमोलचे आजचे वय म्हणजे एक्सची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. काय करणार तुम्ही इथं पहिला तिरकस गुणाकार करणार आहे. म्हणजे कशी तुमची फर्स्ट स्टेप 27 गुणिले 5x प्लस 5 इज इक्वल टू इथे 20 गुणिले 7x प्लस 5 हे येणार आहे. ठीक आहे. मग बघा आता इथे घेतला 7 5 35 त्याच्यानंतर 5 दुणे 10 11 12 13 135 x प्लस 135 इज इक्वल टू 7 दुणे 14 140 एक्स प्लस किती घेतलं इथं ठीक आहे 140 एक्स प्लस इथं 5 जुने 10 म्हणजे इथे किती आले 100 आले. ठीक आहे एक्स एक्स एक साइडला घ्या. इथे 135 हा इकडचा प्लस 100 इथं आल्यावरती मायनस 100 झाला इज इक्वल टू 140 एक्स इकडचा प्लस इकडे आल्यावरती मायनस 135 एक्स झाला. 135 मधून 100 गेले किती राहिले इथे फक्त 35 राहिले इज इक्वल टू 140 एक्स मधून 135 एक्स गेला म्हणजे इथे किती राहिले 5x राहिले. तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची. इकडचा गुणिले 5 इथं आल्यावरती भागिले 5 झाला. 35 भागिले 5 5 एके 5 5 साते 35 म्हणजे तुमच्या x ची व्हॅल्यू किती आली रे 7 आली. तर तुम्हाला प्रश्नामध्ये काय विचारले की अमोलचे आजचे वय काढा. अमोलचे आजचे वय किती होतं तर 5x होतं. मग 5x मध्ये x च्या ठिकाणी काय करायची तुम्हाला x ची व्हॅल्यू टाकायची. मग 5 गुणिले x ची व्हॅल्यू किती आली आपली 7 7 5 35 म्हणजे अमोलचं आजचं वय किती असणार आहे 35 वर्ष. आहे का ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे किती आलं अमोलचं वय 35 एकदम सोपा क्वेश्चन होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. त्याच्यामध्ये बघा अनिल एक गाय, एक म्हैस व एक बैल एकूण 85,000 रुपयांना खरेदी केले. त्यांच्या किमतीचे प्रमाण अनुक्रमे 4 8 5 असे असेल तर गायीची किंमत किती? आता पहिल्या अगोदर दोघांचं प्रमाण जे काही आहे त्यांची एकूण किती रुपयाला खरेदी केली 85,000 ला त्यांनी खरेदी केली. तुम्हाला गायीची किंमत विचारली आणि गायीचं प्रमाण किती तुमचं 4 आहे म्हणजे काय 4x असेल तुमचं आणि हे 5 85,000 हे काय रे तिघांचे मिळून आहे. मग तिघांची पहिली बेरीज करणार आहे. म्हणजे किती आली 8 5 13 14 15 16 17 ही आली तुमची 17 बरोबर 8 5 13 14 15 16 17 ही किती आली त्यांची 17 आली म्हणजे 17x म्हणजेच काय आहे तुमचं इथं 85,000 आहे. बरोबर 17 म्हणजेच काय तर तुमची 85,000 आहे. तुम्हाला काय विचारलं गाईचं मग गाईचं प्रमाण किती तुमचं 4 मग 4 म्हणजे किती? तुम्हाला फक्त तिरकस गुणाकार करून करायचंय. मग बघा 85,000 गुणिले इकडचा भागिले इकडचा 4 तिकडे गेल्यावरती गुणिले झाला आणि इकडचा 17 भागिले तिकडे गेल्यावर इकडे गुणिले इकडे आल्यावरती काय झाला तो भागिले 17 झाला. आता भाग द्या. 17 एके 17 17 पाची 85 आणि इथं आला हा 5 चोक 20 आणि पुढचे हे किती 3 शून्य 1 2 3 म्हणजे गायीची किंमत किती आली रे 20,000 आहे का 20,000 आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे आले तुमच्या गायीची किंमत. उत्तर क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघा 4 9 12 एक्स या संख्या प्रमाणात असतील तर एक्स ची किंमत काढा. आता ज्यावेळेस तुम्हाला संख्या ऑलरेडी प्रमाणात दिलेल्या असतात मग प्रमाणात संख्या दिल्यानंतर तर काय करायचं असतं एकदम सोपं आहे की शेवटच्या दोन संख्यांचा गुणाकार इज इक्वल टू मधल्या दोन संख्यांचा गुणाकार एवढंच फक्त तुम्हाला करायचं म्हणजे किती 4x इज इक्वल टू 9 गुणिले 12 तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची बरोबर x इथेच राहणार आहे इकडचा गुणिले 4 इकडचा गुणिले 4 तिकडे गेल्यावरती काय होणार आहे तो भागिले 4 होणार आहे. मग 9 गुणिले 12 भागिले
4. आता करा भाग द्या. 4 एके 4, 4 त्रिक 12 आणि 9 त्रिक 27 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली तुमची? 27. बघा ऑप्शनला आहे का? 27 आहे का ऑप्शनला? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर किती आलं? तर 27 ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. सचिन, सेहवाग आणि धोनी यांनी मिळून 228 धावा केल्या. जर सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या आणि धोनीने सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या असतील, तर सचिनने किती धावा केल्या? आता बघा दोन्ही ह्याच्यामध्ये धोनी तुम्हाला दिसतोय सेहवागने धोनीपेक्षा आणि धोनीने सचिनपेक्षा केलं. सचिन आपण इथे एक्स मानूयात. तिथे घ्या. ह्याच्यामध्ये आपण जो काही सचिन आहे, सचिन आपण एक्स कन्सिडर करूयात. त्याच्यानंतर कोण आहे तुम्हाला धोनी आहे. ठीक आहे. धोनीने काय केलंय? सचिनपेक्षा 9 धावा कमी केल्या. सचिनच्या धावा किती आहेत? एक्स. 9 धावा कमी केल्या म्हणजे किती झाल्या? एक्स मायनस 9 झाल्या. बरोबर. पहिली लाईन बघा इथं. सेहवागने धोनीपेक्षा 12 धावा जास्त केल्या. म्हणजे इथं कोण घेतला आपण? सेहवाग घेतला. धोनीपेक्षा म्हणजे धोनीच्या किती? एक्स मायनस 9. धोनीपेक्षा त्याने काय केलेत? 12 धावा जास्त केल्यात. म्हणजे इथं काय करणार आहे? प्लस 12 करणार प्लस मायनस. मायनस म्हणजे एक्स प्लस 12तनं 9 गेले. किती झाले? 9, 10, 11, 12 म्हणजे किती आले? प्लस मोठी संख्या 12 म्हणजे किती आले? एक्स प्लस 3 आले. हे कोणाचे आले? सेहवागचे आणि त्या तिघांनी मिळून किती केल्यात तर 228 म्हणजे आता आपल्याला सगळ्यांची बेरीज करायची. ती बेरीज म्हणजे किती आपली 228 म्हणजे बघा सचिनच्या धावा एक्स प्लस धोनीच्या किती? एक्स मायनस 9 प्लस सेहवागच्या किती? एक्स प्लस 3 आणि इज इक्वल टू किती घेणार आहे आपण? 228 कारण ह्या तिघांनी मिळून केलेल्या या धावा आहेत. तुम्हाला एक्सची व्हॅल्यू भेटेल. एक्स प्लस एक्स प्लस एक्स किती झाले हे? 3x प्लस मायनस किती झाले? मायनस मोठ्या संख्येचं साइन 9तनं 3 गेले. किती राहिले इथे? 6 आले. इज इक्वल टू 228 तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची 3x इथेच ठेवा. इकडचा -6 तिकडे गेल्यावरती काय झाला? +6 228 प्लस 6 किती झाले? 8 9 10 11 12 13 14 इथं आलाय किती आले? 4 2 आणि 1 झाले 3 इथं आले 2 इथं 3x x ची व्हॅल्यू काढायची इकडचा गुणिले 3 तिकडे गेल्यावरती काय झालं? भागिले 3 मग 234 भागिले 3 मग बघा 3 7 21 22 23 आणि 3 8 24 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? 73. मग आता प्रश्न बघा. प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारले? तर सचिनने किती धावा केल्या? सचिन काय होता? x आणि x ची व्हॅल्यू किती आली आपली? 78 आली. म्हणजे सचिनने एकूण केलेल्या धावा किती आहेत रे? 78 आहे का बघा ऑप्शनला? ऑप्शन क्रमांक 4. हे आपल्या प्रश्नाचं काय तर बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा. आपण फक्त इक्वेशन तयार करून केलेले आहे. तुम्ही जर ऑप्शन वरून जर सॉल्व्ह करताल, तर ऑप्शन वरून सुद्धा हे येऊन जाईल. त्याच्यानंतर पुढे बघा, पदावलीमध्ये हा क्वेशन जाईल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती प्लस, मायनस, 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 प्लस होऊन जातं आणि जी मोठी संख्या असेल त्याचं आपल्याला चिन्ह द्यायचं असतं. बघा, पहिल्या 2 संख्या घ्या. पहिल्या 2 घेऊयात आपण. बघा, एकातनं 1 गेलं. किती राहिले रे? या दोघांची वजाबाकी किती राहिली? 0. मग 0 मायनस 1. मग 0 मग मायनस मधून 1. एकातनं किती आले? इथं आले -1. परत हा खाली घेतला -1. मायनस, मायनस काय झाले? प्लस. 1 आणि 1 झाले 2. म्हणजे किती आले? -2. हा 1 खाली घेतला म्हणजे किती आले? -1. परत मायनस, मायनस काय झाले? प्लस झाले. 3 आले. मोठ्या संख्येचं साइन मायनस आलं. इकडचा हा 1 खाली घेतला -1 झाला. मायनस, मायनस प्लस झाला. 3 आणि 1 किती झाले? 4 झाले. मोठ्या संख्येचं साइन मायनस झालं. त्याच्यानंतर इकडचा -1 खाली घेतला, हा झाला -1 परत मायनस, मायनस काय झाले? प्लस झाले. 4 आणि 1 5 झाले. मोठी संख्या 4, 4 चं साइन मायनसचं म्हणून या प्रश्नाचं उत्तर किती आलं तर -5. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. फक्त 1 प्रत्येक ठिकाणी 1 साइनमध्ये गडबड झाली तर उत्तर सुद्धा तुमचं चुकलं. त्याच्यामुळे साइन व्यवस्थित करायची. 1 आणि 1 अंक फक्त व्यवस्थित घ्यायचा. डायरेक्ट जर तुम्ही करायला गेले तर तुमचं साइन तरी चुकणार आहे किंवा उत्तर तरी चुकणारच आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती? असं तुम्हाला विचारले गेलेले आहे. तर बघा अ, ज्या संख्येच्या एकक स्थानी आता लक्षात ठेवा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7, 8 किंवा 2, 3, 7, 8 यांसारखे जर यांसारखे जर अंक आले, तर त्या संख्या पूर्ण वर्ग संख्या
नसतात. 2, 3, 7, 8 ह्या अंकाचा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी आले तर त्या पूर्ण वर्ग संख्या नसतात. मग बघा ह्याच्यातले आहे का? 2 आहे का? आहे. म्हणजे ही पूर्ण वर्ग संख्या येणार आहे का? तर नाही येणार आहे. त्याच्यानंतर 3, 3 आला म्हणजे 3 पण ही पूर्ण वर्ग संख्या येणार आहे का? तर नाही येणार आहे. दुसरं किती 8, 8 आलं तर पूर्ण वर्ग होती का? नाही होत. म्हणजे ही सुद्धा पूर्ण वर्ग नाही. ह्याला फक्त एकच ऑप्शन 10,404 ही तुमची काय येणार आहे? तर पूर्ण वर्ग संख्या येणार आहे. कोणत्या संख्या आल्यावरती पूर्ण वर्ग संख्या नसते एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला येईल. प्रत्येक ठिकाणी वर्ग किंवा वर्गमूळ काढण्याची गरज नाहीये. पुढे बघा, टेनिस खेळाच्या स्पर्धेत काही खेळाडूंनी भाग घेतला होता. त्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने इतर खेळाडूशी एक-एकदा सामना केला. तेव्हा एकूण 28 सामने झाल्यास किती खेळाडूंनी त्या स्पर्धेत भाग घेतला? आता प्रश्न उलटा विचारला गेलेला आहे. आपल्याला प्रत्येक वेळी विचारलं जातं, की आपल्याला खेळाडू दिलेले असतात आणि त्या खेळाडूंनी एकमेकांशी सामना केल्यानंतर किती सामने होतील असं विचारलं जातं. परंतु ह्यावेळेस प्रश्न वेगळे दिलेत. सामने तुम्हाला दिले आहेत आणि तुम्हाला विचारले गेलेले आहेत, की स्पर्धक किती? तर बघा अशा वेळी काय करते जेवढे सामने आहेत त्याला गुणिले 2 करायचं. म्हणजे किती करणार आहे? 28 गुणिले 2 किती आले? 8 दुणे 16, बे दुणे 4 आणि 1 5 किती आले रे? 56. जी काही संख्या आली त्या संख्येच्या नंतरची म्हणजेच काय मोठी पूर्ण वर्ग संख्या घ्यायची. म्हणजेच बघा आता जर तुम्ही 7चा वर्ग घेतला 7चा वर्ग किती आहे? 49. 56च्या कमी आहे किंवा त्याच्या आधी येतं. आपल्याला त्याच्यापेक्षा मोठी हवी आहे. 7च्या नंतर आला 8. 8चा वर्ग किती? 8 8 64 म्हणजे 56 पेक्षा मोठं आहे. म्हणजेच एकूण किती खेळाडू ज्या संख्येचा वर्ग ती संख्या म्हणजे काय असेल तुमचे खेळाडू. म्हणजे किती खेळाडू झाले रे एकूण? 8 खेळाडू झाले. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. बघा पुढचा प्रश्न काय आपला? 1 ते 100 पर्यंत एकूण किती जोडमूळ संख्या आहेत? तर सर्वप्रथम आपल्याला माहिती पाहिजे की जोडमूळ संख्या म्हणजेच काय? तर बघा जोडमूळ संख्या म्हणजे काय, की ज्या मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो. म्हणजे 2चा फरक असणाऱ्या 1 ते 100 मध्ये एकूण संख्या किती असं तुम्हाला विचारले म्हणजेच काय तर जोडमूळ संख्या किती? तर 1 ते 100 मध्ये फक्त अशा 8च जोड्या आहेत, की ज्यांच्यामध्ये फक्त 2चा फरक असतो. म्हणजे 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्या असणाऱ्या एकूण संख्या किती आहेत? किंवा एकूण जोड्या किती आहेत? तर त्या एकूण 8 आहेत. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा 1 ते 100 पर्यंत 6 हा अंक जितक्या वेळा येतो तेवढ्याच वेळा 6 अंक घेऊन त्यांची बेरीज किती आहे? तर बघा आपल्याला सगळ्यांना पहिलं माहिती पाहिजे, की 1 ते 100 मध्ये 6 अंक किती वेळा येतो? तर 1 ते 100 मध्ये 6 अंक एकूण 20 वेळा येतो. किती वेळा येतो? तर 20 वेळा येतो आणि 6 अंकांची बेरीज म्हणजे प्रत्येक वेळी 6, 6, 6 एकूण किती वेळा 6 मिळणार आहे? तुम्ही 20 वेळा मिळणार आहे. म्हणजे त्याला गुणिले जर 6 केलं तर तुम्हाला तुमचं उत्तर भेटून जाईल. म्हणजे किती 6 दुणे 12 आणि 1 शून्य म्हणजे किती 120 त्यांची किती येणार आहे? तर बेरीज येणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा बघा, मालिका पूर्ण करा. 3, 15, डॅश, 63 आणि 99. हे बरेच तुमचे लॉजिक बेस असतात. लॉजिक लागलं तर हे क्वेशन सॉल्व्ह करायचे. लॉजिक लावण्यामध्ये वेळ घालवायचा नाही. जे सोपे-सोपे प्रश्न असतात ते पहिलं सॉल्व्ह करून घ्यायचे आणि मग एंडला या प्रश्नांमध्ये विचार करायला वेळ द्यायचा. जर ह्याच प्रश्नामध्ये जर तुम्ही वेळ घालवला तर पुढचे प्रश्न तुम्हाला जे काही सोपे-सोपे प्रश्न आहेत ते बघायला सुद्धा वेळ पुरत नाही. त्याच्यामुळे पहिले जे सोपे क्वेशन आहेत, जे हातचे मार्क्स आहेत आपले ते मिळवून घ्यायचे आणि त्याच्यानंतरच मग लॉजिकल बेस्ड क्वेशनकडे जायचं आपल्याला. मग बघा त्याच्यामध्ये लॉजिक काय लागतं? बघा, अशा प्रश्नांचं लॉजिक बऱ्याच वेळा आपल्याला पेपर झाल्यानंतर आपल्याला लॉजिक कळतं. पेपरमध्ये असताना आपल्याला बऱ्याच वेळा लॉजिक बिल्ड होतच नाही. बघा, समसंख्या आहे 2चा वर्ग किती आला तो? 4 आला. 4 - 1 म्हणजे किती घेतला? 3. 2 नंतरची पुढची समसंख्या किती आहे? 4 आहे. 4चा वर्ग किती आहे? 16. 16तनं -1 केला. किती झाले? 15 झाले. 4 नंतरची पुढची समसंख्या किती आहे? 6 आली. 6चा वर्ग किती आहे? 36. 36 मधून 1 केला. किती आले? 35. म्हणजे इथं जर आपण 35 घेतले. मग सेम पुढे जाते का? 6च्या नंतर 8 आहे. मग सेम 8चा वर्ग किती आहे तुमचा? 64. 64 मधून 1 गेले. भेटले 63. बरोबर आहे. त्याच्यानंतर 10चा वर्ग. 10चा वर्ग किती तुमचा? 10चा वर्ग आला 100. मग 100 मधून 1 गेले किती आले? 92. म्हणजे आपण जे हे लॉजिक लावले हे बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यात रिकाम्या जागी कोणता अंक येणार आहे? तर रिकाम्या जागी 35 हा अंक येणार आहे. बघा आहे का ऑप्शनला 35? पहिलाच ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1. 35. पुढचा बघा. इथे तुम्हाला काय तर अक्षरमाला पूर्ण करायची. जी काही अक्षरमाला दिली त्या अक्षरमाला आपल्याला पूर्ण करायची. रिकाम्या जागी काय कोणता प्रश्न कोणता अक्षर आहे हे आपल्याला शोधायचंय. बघा A डॅश C डॅश BC डॅश डॅश C. एकदम सोप्या लेव्हलचे आहे बघा. तर इथे काही नाहीये. Cच्या आधी B आहे. तर इथं B टाकला. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बघा आता A, B, C. त्याच्यानंतर Bच्या आधी A. इथं Bच्या आधी काय आहे? A. इथे आपण A टाकला. ठीक आहे. Cच्या नंतर A. इथं Cच्या नंतर आपण A टाकूया. Aच्या नंतर इथं काय आलं?
बी आलाय म्हणजे किती आलाय रे? बी ए ए बी ठीक का बघा बी ए ए बी बी ए ए बी ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे याच्यामध्ये 3 चे गट केले म्हणजे किती आले? एबीसीचा गट तयार होतो. एबीसी एबीसी बघा एबीसी 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 हे 3 चे गट तयार होतो. तुमचं उत्तर किती येणार आहे? बी ए ए बी ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. बघा मोहनचा जन्म 9 मे 2000 रोजी शनिवारी झाला. तर त्याच्या 12व्या वाढदिवसानिमित्त त्याचे किती वाढदिवस शनिवारीच येतील म्हणजे शनिवारी किती त्याचे वाढदिवस येतील असं आपल्याला शोधायचंय म्हणजे त्यांचे किती वाढदिवसाच्या दिवशी शनिवार हा वार येणार आहे आपल्याला शोधायचंय. तर बघा त्याचा जन्म झाला इथं 2000 ला. कोणता वार होता त्यावेळेस? शनिवार होता. ठीक आहे. त्याच्यानंतर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11, 12. 12वा वाढदिवस म्हणजे 12 ला. 2000 ला जन्म झाला म्हणजे 12व्या पर्यंत त्याचा काय येणार आहे? त्याचा 12 तारखेला त्याचा काय 2012 ला त्याचा 12वा वाढदिवस येणार आहे. मग बघा इथे शनिवार येणार आहे. मग त्याच्यानंतर इथं लीप वर्ष गेलं म्हणजे किती शनिवार गेला त्याच्यानंतर? इथं लीप वर्ष आपलं काय गेलेलं आहे? इथं उलटून गेले म्हणजे शनिवार नंतर इथं काय येईल तर इथं आपलं लगेच रविवार येईल. त्याच्यानंतर रविवारानंतर इथं सोमवार, त्याच्यानंतर इथे काय येईल? मंगळवार येईल. त्याच्यानंतर इथं 2004 2004 हे सुद्धा काय तर लीप वर्ष येतं. म्हणजे मंगळवारनंतर बुधवार इथं काय येईल तर गुरुवार येईल. त्याच्यानंतर इकडे येईल शुक्रवार आणि इथं काय येईल तर शनिवार. हे एक लक्षात ठेवा बघा. 2006 ला काय आला? शनिवार. त्याच्यानंतर परत इथे रविवार, मग इथे परत सोमवार, इथे परत मंगळवार, इथे बुधवार, इथे गुरुवार आणि इकडे काय येणार आहे त्याचा शुक्रवार. म्हणजे शनिवार आलेला फक्त एकच दिवस आहे आपल्याला इथं कोणता तर 2006 ला. म्हणजे त्याचा एकूण 12 वर्षामध्ये त्याच्या जन्मानंतर 12व्या वाढदिवसापर्यंत शनिवारी त्याचा वाढदिवस येणारा. असं किती वेळा झालं तर फक्त एकच वेळा झालं ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता अशा आकृत्या मोजायला आपल्याला विचारल्या जातात. त्रिकोण मोजायला येतात किंवा चौकोन मोजायला येतात, चौरस मोजायला येतात, आयत मोजायला येतात. हे प्रत्येक प्रश्न परीक्षेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 10 पैकी तुम्हाला 4, 5, 6 परीक्षेमध्ये तुम्हाला हा प्रश्न दिसूनच येतो. तर बघा आता दिलेल्या आकृतीमधील चौकोन मोजा. आता ह्या आधी तुम्हाला काय करायचंय? किती चौकोन आहेत फक्त नंबरिंग करायचंय. 1, 2, 3, 1, 2, 3, 4 आणि 5. ह्या सगळ्यांची पहिली बेरीज करायची. आडवी बेरीज करा, उभी बेरीज करा. उभी आपण आडवी करूया पहिली. 2 आणि 3 आले 5. 5 आणि 1 6 आली. त्याच्यानंतर इथं आले 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15 यांची किती आली रे? 15. ठीक आहे. आडवी बेरीज केली, उभी बेरीज केली. ह्या दोघांची काय करायची आपल्याला बेरीज करायची. बेरीज करून सॉरी यांचा काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा आणि गुणाकार करून जे उत्तर भेटेल तेवढ्या काय असतात तर चौकोन असतात. मग 15 स किती? 90 म्हणजे ह्या दिलेल्या आपल्या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहे? तर एकूण चौकोन हे तुमचे 90 असणार आहे. मोजत बसू नका. मोजत बसले वेळ जाणार आहे आणि शेवटी उत्तर आपल्याला भेटणार पण नाहीये. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आडव्यांची बेरीज करायची, उभ्यांची बेरीज करायची आणि आलेल्या बेरजेचा फक्त काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा. गुणाकार करून आपल्याला दिलेले एकूण चौकोन भेटतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. एका पिशवीत 25 पैसे, 50 पैसे, ₹1 यांच्या नाण्यांचे गुणोत्तर 4:3:2 आहे. जर पिशवीमध्ये एकूण ₹180 असतील तर 50 पैशांची नाणी किती? आता पहिले व्यवस्थित मांडणी करून घेऊयात आपण. बघा कोणते कोणते दिले तुम्हाला इथं? 25 पैसे, 50 पैसे आणि ₹1. ठीक आहे. त्यांच्या नाण्यांचे गुणोत्तर किती आहे इथे तुम्हाला सेम खाली लिहा. 4x, 3x च्या फॉर्मॅटमध्ये ठेवत आणि 2x आहे. ठीक आहे. आता तुम्हाला पैशामध्ये दिलेले आहेत. आपण रुपयाचं पैशामध्ये कन्व्हर्जन करूया. ₹1 म्हणजे किती पैसे असतात तर 100 पैसे. इथं आपण 100 पैसे घेऊयात. ठीक आहे. त्याच्यानंतर एकूण नाणी एकूण रुपये तुम्हाला किती दिले तर ₹180. मग एकूण नाण्यांचे रुपये किती? 25 पैशाची 4 नाणी आहेत. म्हणजे किती येणार आहे तुमच्या इथं? 25 चौक 100, 100x प्लस इथे 5 त्रिक 15 म्हणजे 150x प्लस इथे किती येणार आहे तुमचे 200x इज इक्वल टू इथे किती आहेत 180 त्याला गुणिले 100 करा म्हणजे रुपयामध्ये दिलेले त्याला त्याचं आपण पैशामध्ये कन्व्हर्जन करून घेतले. ह्यांची बेरीज बघा 200 प्लस 100 आले 300 हे 400 म्हणजे 450 450 x इज इक्वल टू इथं 18. ठीक आहे. घेतला यांचा गुणाकार त्याच्यानंतर x ची व्हॅल्यू काढायची मग x इज इक्वल टू तिथे आले 18 पुढे हे 1 2 3 शून्य इकडचा 450 इथे गुणिले तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावरती भागिले 450 झाला.
त्याच्यानंतर ह्या शून्याला हा शून्य आपला कॅन्सल झाला. 9 ने भाग द्या. 9 दुने 18. त्याच्यानंतर 9 पाचा 45. 5 ने भाग द्या. 5 एके 5, 5 चोक 20, 0. म्हणजे x ची व्हॅल्यू तुमची किती आली रे? x ची व्हॅल्यू तुमची आली 40. आता प्रश्नात बघा तुम्हाला काय विचारलंय? तर 50 पैशांची नाणी किती? 50 पैशाचं नाण्यांचं गुणोत्तर किती रे तुमचं? 50 पैशाच्या नाण्याचं गुणोत्तर हे तुमचं 3x आहे. म्हणजे फक्त x ठिकाणी तुम्हाला 40 ही व्हॅल्यू टाकायची. मग 3 गुणिले इथं आले 40 म्हणजे 4 त्रिक 12 आणि हा एक 0 म्हणजे 50 पैशाची एकूण नाणी किती तर 120 आहे का 120? ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं काय येणार आहे आपलं उत्तर येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा बघा. आता बघा पुढचं काय? दशांश 10% दराने एका मुद्दलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक 25 दिला आहे. तर त्याच रकमेचे त्याच दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? असं तुम्हाला विचारले गेलेले. तर बघा आता ह्याचा एक आपला फॉर्म्युला आहे. ह्याचा तुमचा एक फॉर्म्युला आहे. फरक इज इक्वल टू पी इंटू आर अपॉन 100 रेज टू 2. जेवढे वर्ष असेल तेवढे आपल्याला घ्यायचे. ठीक आहे. फरक आपल्याला दिलेला आहे. फरक कितीचा दिलेला आहे? 25 चा इथे घेतले. 25 इज इक्वल टू पी म्हणजे आपली मुद्दल. रेट ऑफ इंटरेस्ट किती येते तुमचा? 10 भागिले 100 गुणिले 2. ह्या शून्याला तुमचा हा शून्य केला. म्हणजे बघा इथे किती येईल? 25 इज इक्वल टू पी गुणिले 1/10 गुणिले 1/10. आपण आता सुद्धा लिहू शकतो. आपल्याला पी ची व्हॅल्यू काढायची. इकडचं सगळं भागिले तिकडं गुणिले गुणिले इथं भागिले घ्या. म्हणजे 25 गुणिले हे 10 गुणिले 10 किती झाले? 100. हे 100 इकडे आल्यावरती किती झाले इथं? भागिले इथे आल्यावरती 100 झाले. तिथं 1 गुणिले 1 आणि 1 गुणिले पी किती झाला? फक्त पी राहिला. मग 25 गुणिले 100 किती झाले रे इथे? 2500. 2500 इतकी आली तुमची पी ची व्हॅल्यू आली. पी म्हणजे काय आली? मुद्दल आली. आपल्याला मुद्दल विचारली आहे का? तर नाही. तर आपल्याला काय विचारले? तर सरळ व्याज विचारले. आता आपल्या जवळ मुद्दल आहे. ठीक आहे. सरळ व्याजचं सूत्र काय आपलं? PRN अपॉन 100 हे आपलं सरळ व्याजचं सूत्र आहे. ठीक आहे. पी म्हणजे काय? पी ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला? 2500 गुणिले आर रेट ऑफ इंटरेस्ट किती आपल्याला त्याच दराने म्हणजे किती घेणार आहे आपण? 10% दराने. एन म्हणजे नंबर ऑफ इयर किती वर्षासाठी आहे? 3 वर्षासाठी. गुणिले 3 घेतलं आणि भागिले किती घेतो आपण? 100 घेतो. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य आपले कॅन्सल झाले. 25 त्रिक 75 आणि पुढचा हा एक शून्य म्हणजे किती आहे? 750 हे त्याचं सरळ व्याज आले. ऑप्शन क्रमांक 2 हे या उत्तराचं काय झालं? ह्या प्रश्नाचं आपलं उत्तर झालं. फक्त ह्या फॉर्म्युलाने आपण मुद्दल काढून घेतली आणि मुद्दलानुसार आपण काय केलं तर त्या सरळ व्याज काढलं. कारण आपल्याला बाकीची सगळी माहिती होती. आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट होता. आपल्याला जे काही वर्ष होते फक्त आपल्याला गरज होती मुद्दलाची. फक्त आपण ते मुद्दल काढून त्याच्यामध्ये फॉर्म्युलामध्ये फक्त किमती टाकल्या आणि आपण त्याचा सरळ व्याज काढले. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. बघा पुढचा प्रश्न काय आहे? साखरेच्या भावात पहिल्या वर्षी 20%, दुसऱ्या वर्षी 10% भाववाढ होऊन ती 92.40 प्रति किलो झाली. तर सुरुवातीला भाव किती प्रति किलो होता असं तुम्हाला विचारलं गेलेलं आहे. तर बघा पहिल्या वर्षी 20% म्हणजे किती घेणार आहे आपण? 120% झालीये. बरोबर. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी किती वाढ झालीये? 110% भाववाढ झालेली आहे. आणि त्याच्यानंतर होऊन त्याचा भाव किती झालेला आहे? तर आपला इथं 92.40 प्रति किलो दराने काय झालाय? तर त्याचा हा भाव झालेला आहे. आणि जी काही आपल्याला किंमत विचारली म्हणजे सुरुवातीची जी किंमत आहे, सुरुवातीची किंमत आपण इथं फक्त काय करूयात? एक्स कन्सिडर करूयात. म्हणजे सुरुवातीच्या किमतीच्या 20% वाढ त्याच्यानंतर 10% वाढ होऊन मग त्याची किंमत किती झाली? ही 92.40 झाली. आता तुम्हाला इथं एक्स केलंय. एक्सची व्हॅल्यू तुम्हाला काढता येईल. फक्त इकडचे जे भागिले आहेत तिकडे गुणिले घ्यायचे. गुणिले आणि इथे फक्त भागिले घ्यायचे. म्हणजे बघा एक्स इज इक्वल टू 92.40 गुणिले 100 गुणिले 100 भागिले 120 गुणिले 110 घेणार आहे. ठीक आहे. इथलं पॉइंट जर घालवला तर पॉइंट नंतरचे 2 घरं जे आहेत ते 2 शून्य काय होणार तर खाली वाढणार आहेत. म्हणजे इथं फक्त जर घेतलं 9240 पॉइंट नंतरचे 2 शून्य आपण इथं खाली वाढवले. फक्त आता शून्यला शून्य कॅन्सल करून आपण भाग देऊ. 1, 2, 3 1, 2, 3, 1 आणि हा 1 म्हणजे हे काय झालं आपल्याला कॅन्सल झालं. तर फक्त आपण भाग देऊयात. 12 एके 12 बारीसाठी 84, 85, 86, 87, 88, 89, 90, 91, 92 इथले परत 8 बारीसाठी
84 तर 11 आले, 11 एके 11, 11 साती 77 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली आपली इथं? x ची व्हॅल्यू आली इथं 7 आली आणि इकडचा एक 0 राहिलेला. हा एक 7 म्हणजे किती आली x ची व्हॅल्यू आपली 70 आली. म्हणजे सुरुवातीला जर आपण x मानला होता, सुरुवातीला त्या साखरेची किंमत किती होती रे? तर ₹70 प्रति किलो दराने ही साखर काय होती तर आपली विकली जायची. फक्त सुरुवातीचा भाव आपण x मानला, जेवढ्या दराने वाढला तेवढे फक्त टक्के म्हणजे भागिले फक्त 100 घेतलं आणि इज इक्वल टू आता किती झाले ते घेतलं. इथं जे भागिले ते गुणिले घेतलं, गुणिले ते भागिले केलं. फक्त भाग दिला, गुणाकार केला आणि आपलं उत्तर आलं किती? तर 70 किलो दराने. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. एक घड्याळ आरशात पाहिले असता 8:36 वेळ दाखवले, तर प्रत्यक्षात घड्याळातील वेळ सांगा. आता हे आपल्याला आरशातील प्रतिमा किंवा आरशातील वेळ आपल्याला विचारलं जातं. अशा वेळी काय करायचं आपल्याला इथं 11:60 घ्यायची आणि ह्या वेळेमधून आपल्याला जी दिलेली वेळ आहे, ती वेळ फक्त काय करायची आपल्याला मायनस करायची. यांची फक्त आपल्याला वजाबाकी घ्यायची. इथं आले 5, इथं आले 10. 10तनं 6 गेले 4, 5तनं 3 गेले, इथं आले 2. त्याच्यानंतर इथे किती आले 11तनं 8 गेले, इथे किती आले तर 3 म्हणजे किती 3:24 ही वेळ तुम्हाला दिसणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 ही याचं काय असणार आहे? हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 3:24 तुम्हाला आरशामध्ये दिसणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा. काही माणसे एक काम 80 दिवसात पूर्ण करतात. जर 3 माणसे कमी असतील, तर ते काम संपवण्यासाठी 20 दिवस जास्त लागतात. तर सुरुवातीला किती माणसे होती? आता आपला जो फॉर्म्युला आहे M1 D1 T1 अपॉन W1 इज इक्वल टू M2 D2 T2 अपॉन W2 ह्या फॉर्म्युल्यानुसार आपली ही काय निघणार आहे आपल्या ह्याचं उत्तर निघणार आहे. आता M म्हणजे काय असं माणसं, D म्हणजे दिवस असतात, T म्हणजे कामाचे तास असतात आणि W म्हणजे दिलेलं जेवढं काही काम असेल ते आपण घेतो याच्यामध्ये. आता M बघा काही माणसे सुरुवातीला काही माणसे होती आपण ते X घेऊयात. ठीक आहे. काही माणसे एक काम 80 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे गुणिले इथे घेणार आहे आपण 80 दिवसामध्ये पूर्ण करतात. जर आता पुढे तास दिले नाही किंवा काम दिले नाही आपण ते घ्यायचं नाही. जर पुढे आता बघा काय दिलंय जर 3 माणसे कमी केले. सुरुवातीला किती होते रे X. त्याच्यामधून 3 कमी केले म्हणजे किती झाले? X मायनस 3 झाले. तर ते काम संपवण्यासाठी 20 दिवस जास्त लागतात. पहिले दिवस लागत होते 80. आता 20 दिवस जास्त म्हणजे किती लागणार आहे ते? गुणिले किती घेणार आहे इथं आपल्याला 100 दिवस लागतात. फक्त एवढंच आता इकडचं गुणिले इथं भागिले घेऊयात आपण. म्हणजे बघा X गुणिले 80 इकडचा गुणिले x इथं आल्यावरती काय गुणिले 100 इथं आल्यावरती काय झालं रे? भागिले 100 झालं. त्याचा जो गुणिले 100 इथं आल्यावरती तो काय झाला भागिले 100 इज इक्वल टू x मायनस 3 येणार आहे. ठीक आहे. इकडं भाग दिला आपण. बेपंचे 10, बेचोक 8. ठीक आहे. म्हणजे इथे किती झाले? 4x भागिले 5 इज इक्वल टू x मायनस 3. x ची व्हॅल्यू काढायची. 4x इथेच ठेवा. हा भागिले 5 तिकडे आला ते गुणिले झाला. म्हणजे किती झालं इथं? 5x मायनस 5 त्रिक 15. ठीक आहे. x ची व्हॅल्यू काढायची. 4x लहान आहे. तो इथे इथून पलीकडे 5x आहे त्याच ठिकाणी ठेवून इकडचा -15 इथं आल्यावरती काय झाला? +15 इज इक्वल टू 5x मायनस 4x. 5x मधून 4x गेले म्हणजे किती राहिले? x. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली तुमची? 15 आली. म्हणजे सुरुवातीला माणसे किती होते? x म्हणजे 15. सुरुवातीची माणसं आपण x मानली होती. एक ऑप्शनला ऑप्शन क्रमांक 4. म्हणजे सुरुवातीला एकूण माणसे किती होती तर 15 माणसे होती. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा. पुढचा 75वा क्वेश्चन बघा आपल्याला काय विचारलाय. माधव आणि नितीनकडे काही आंबे आहेत. तर नितीनने माधवला पण 24 आंबे दिले, तर माधवकडे नितीनच्या चौपट आंबे होईल. जर माधवने नितीनला 4 आंबे दिले, तर नितीनकडे माधवच्या दुप्पट आंबे होतील. तर त्यांच्या जवळ असलेले अनुक्रमे आंबे किती? आता बघा हे तुम्ही ऑप्शनवरून सुद्धा सॉल्व्ह करू शकता किंवा इक्वेशन तयार करून जरी केलं, तरी तुमचं ह्याचं उत्तर बरोबर येणार आहे. पण इक्वेशन पेक्षा आपण जर ऑप्शनवरून गेलं, तर ते आपल्याला सोपं पडेल. बघा पहिला ऑप्शन घेतला म्हणजे त्यांची आपण रक्कम घेऊया. म्हणजे इथं जर आपण माधव घेतला आणि इथं काय घेतलं आपण नितीन. म्हणजे माधव जर आपण 24 घेतला, नितीन आपण 36 घेतला. ठीक आहे. बघा आता नितीनकडे 36 आहे. नितीनने माधवला 24 आंबे दिले. म्हणजे नितीनच्या ह्याच्यातून काय रे 36 आंबे होते. त्याच्यामधून 24 कमी केले. माधवचे 24 होते. माधवला 24 दिले म्हणजे माधवमध्ये काय झाले? तर 24 ते ऍड झाले. आता यांची वजाबाकी आणि यांची बेरीज करा. 6तनं 4 गेले, इथं आले 2. 3तनं 2 गेले, राहिला 1. 4तनं 4 आणि 4 झाले 8. 2 आणि 2 झाले 4. आणि म्हणजे काय त्या आंब्याच्या आता काय झालं तर माधवकडे नितीनच्या दुप्पट झाले. आहेत का बघा? 12 चोक 43 म्हणजे माधवकडे नितीनच्या दुप्पट आंबे झाले. म्हणजे आपला हा
पहिलं ऑप्शनच बरोबर आहे. पुढचे ऑप्शन आपल्याला चेक करण्याची सुद्धा गरज नाही. तर तुम्हाला डाऊट असेल तर पुढचे ऑप्शन सुद्धा चेक करून बघू शकता. जर पहिल्या ऑप्शनमध्ये जर आपलं उत्तर भेटलं, तर पुढचे ऑप्शन बघण्याची काहीच गरज नाही. आपला वेळ इथेच वाचून जातो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती तर ऑप्शन क्रमांक 1. पुढचं आपल्याला बघण्याची गरजच नाही. तुम्ही जर इक्वेशन केलं तर इक्वेशनवरून सुद्धा उत्तर तुमचं बरोबर येणार आहे. परंतु वेळ फक्त आपला थोडासा जास्त जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. एका दूरचित्रवाणी संचाची किंमत ₹20,000 असून दुकानदाराने तो ₹18,500 विकला, तर दुकानदाराने शेकडा किती सूट दिली? आता पहिलं 20,000 ला घेतलं आणि विकलंय कितीला तर 18,500 ला म्हणजे किती रुपयांची सूट दिली हे आपल्याला काढायचंय. म्हणजे पहिलं काय करूयात आपण इथं 20,000 मायनस 18,500 करूया. तिथं आले 0. त्याच्यानंतर इथं घ्या 9, इथं आले 5, 9तनं 8 गेले, इथं आले 1 आणि इथं आले तुमचा ठीक आहे. म्हणजे किती आले? ₹1,500 काय दिले त्यांनी? सूट दिली. ₹1,500 सूट दिली. किती ₹2,000 वरती म्हणजे 20,000 वरती. मग बघा 20,000 ला जर ₹1,500 सूट दिली, तर मग 100 ला किती? 100 च्या इक्वेशननी काढायचे. मग 1,500 गुणिले 100 भागिले किती घेणार आहे आपण इथं? 20,000 ठीक आहे. मग बघा 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4 आपले गेले सगळे. त्याच्यानंतर आता बघा पॉइंटमध्येच आन्सर येणार आहे. कारण फक्त काय राहिलं इथं 15 भागिले 2 राहिले. 2 ने भाग द्या. बे-1 बे, बे-7 14 एक बाकी उरली 1. तिथे दिलं पॉइंट, तिथे दिलं 0, बे-5 10 म्हणजे 7.5 हे उत्तर यायला पाहिजे. 7.5% सूट दिली ऑप्शन क्रमांक 2. हे या प्रश्नाचं आपल्या उत्तर येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघा. तुम्हाला फक्त गुणाकार करायचा आहे 2 संख्यांचा आणि त्या 2 संख्यांचा गुणाकार तुम्हाला दिलेला आहे. पण त्या संख्या कोणत्या आहेत ते तुम्हाला शोधायचे. आपण ऑप्शन वरूनच जाऊया डायरेक्ट. पहिला ऑप्शन घेऊयात आपण. काय आहे तर 4 वेळा 1, 1, 2, 3, 4 गुणिले 1, 2, 3, 4 यांचा आपण गुणाकार करून बघू. आपलं उत्तर बरोबर येते. कारण प्रत्येक ठिकाणी जर 2 अंकांचा गुणाकार केला तर एक स्थानी 1, 1च येते. त्याच्यामुळे कोणताही ऑप्शन आपल्याला इलिमिनेट करता येत नाही. आपण डायरेक्ट आपल्याला बघावंच लागेल. मग बघा इथं आला 1 परत 1, 1, 1 4ला गुणले परत एक 0 आता ह्या 1 नी. परत इथं आला 1, 1, 1, 1 परत 2 शून्य घ्या ह्या 1 नी. परत 1, 2, 3, 4 आले. इथं 3 0 ॲड करा. ह्या 1 नी 1, 2, 3 आणि 4 आता ह्या सगळ्यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची. इथं आले 1, इथं आले 2, इथं आले 3, इथं आले 4, परत इथं आले 3, इथं आले 2 आणि इथं. म्हणजे 1, 2, 3, 4, 3, 2, 1 आहे का? 1, 2, 3, 4, 3, 2, 1 म्हणजे हा गुणाकार कोणाचा आहे तर 1,111 गुणिले 1,111 यांचा गुणाकार केला. तर आपल्याला उत्तर किती भेटेल? तर आपल्याला हे 1, 2, 3, 4, 3, 2, 1 हे आपल्याला उत्तर भेटणार आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपलं किती असणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 हे असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. बघा पुढचा प्रश्न काय दिलाय? ट्रॅक्टरच्या मोठ्या व लहान चाकाचा व्यास अनुक्रमे 50 सेमी व 35 सेमी आहे. जेव्हा मोठ्या चाकाचे 21 फेरे पूर्ण होतील, तेव्हा लहान चाकाचे किती फेरे पूर्ण होतील? असं तुम्हाला विचारले गेलेले आहे. अशा वेळी काय करायचं? मोठ्या चाकाचे घ्या. मोठ्या चाकाचे जेवढे फेरे दिलेत, तेवढे फेरे घेणार आपण इथं पहिलं. किती फेरे दिलेत आपल्याला मोठ्या चाकाचे? 21 फेरे दिलेत. मग त्या 21 गुणिले मोठ्या चाकाचा व्यास किती आहे? 50. त्याला गुणिले काय घ्यायची आपली? पाय घ्यायचा. पायची व्हॅल्यू घ्यायची. इज इक्वल टू सेम लहान चाकाचे फेरे. लहान चाकाचे फेरे आपल्याला काढायचे. लहान चाकाचे फेरे आपण एक्स कन्सिडर करूयात. त्याला गुणिले त्याचा व्यास किती दिला आपल्याला? 35 आणि आपल्याला इथं काय घ्यायची आहे? पायची व्हॅल्यू घ्यायची. आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची? एक्सची काढायची. एक्स म्हणजे आपल्याला एकूण फेरे काढायचे. म्हणजे एक्स आपण इथेच ठेवूयात. बाकी सगळं गुणिले इथं आल्यावरती आपण भागीले घेऊ. म्हणजे 21 गुणिले 50 गुणिले पाय भागिले इथं 35 गुणिले पाय आले. बरोबर? ह्या पायला हा पाय कॅन्सल झाला. तुम्ही 22/7 जरी घेतलं तरी ते पुढे जाऊन कॅन्सलच होणार आहे. आता फक्त तुम्हाला भाग द्यायचा आहे. 5 एके 5, 5 7 35, 7 एके 7, 7 त्रिक 21 आणि 3 गुणिले 10 किती झालेले 30. म्हणजे एकूण फेरे किती होणार आहेत ते 30. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा बघा. रफिक व महेश यांनी प्रत्येकी 40,000 व 60,000 रुपये गुंतवले व व्यवसाय चालू केला. त्यांना 30% नफा झाला तर प्रत्येकाला किती नफा मिळाला?
आता बघा दोघांनी किती किती पैसे भरले. त्यांनी 40,000 आणि यांनी 60,000 भरले. पहिला त्यांचं गुणोत्तर, त्यांना जे काही पैसे भेटलेत किंवा त्यांनी जे गुंतवले, त्याचे गुणोत्तर काढूयात आपण. 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4 म्हणजे त्यांचं गुणोत्तर किती आले? 4 6 हे त्यांचं गुणोत्तर आलं. त्यांना एकूण नफा किती झाला? 30% त्यांना नफा झालाय. म्हणजे एकूण रक्कम त्यांनी किती गुंतवली होती? हे 40,000 आणि हे 60,000 म्हणजे किती झालेले त्यांची बघा बरं. 40,000 1, 2, 3 त्याच्यानंतर इथं घेतले आपण हे 60,000 यांची बेरीज केली. 1, 2, 3, 4 आणि इथं आले 10 म्हणजे किती आले त्यांचे? ₹1,00,000 त्यांनी काय केले? त्यांनी गुंतवले गेलेले. गुंतवले गेले. त्याच्यावरती 30% नफा झाला. म्हणजे घ्या ही सगळी किंमत आणि त्याच्यावरती किती घ्यायचं आपल्याला? 30% नफा झाला. 30% पहिले त्याचे काढून घ्या. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. म्हणजे जर इथं जे आले त्याच्यात 30% म्हणजे किती रे? इथं एका स्थानी किती शून्य आलेत? 1, 2, 3, 4 घ्या. 1, 2, 3 आणि 4 आणि किती उरले इथं फक्त 3. ह्यांची बेरीज म्हणजे किती रे? 1,30,000 चा त्यांना काय झालं? त्यांना नफा झालाय 30,000 चा म्हणजे 1,30,000. आता प्रत्येकाचा नफा किती? आता बघा 1,30,000 पहिल्या प्रत्येकाला किती पैसे भेटले? एकाचे जरी आपल्याला पैसे भेटले, तरी पुढच्याचे आपल्याला आपोआप भेटणार आहे. कारण ऑप्शनच्या प्रत्येक ठिकाणी जर बघितलं आपण. बघा मग त्यांना एकूण 30% नफा झाला. 30% नफा म्हणजे किती झाला? आताच आपण काढला किती झाला रे? 30,000 चा त्यांना नफा झाला. पण तुम्हाला काय विचारलं प्रत्येकाला किती नफा झाला? पण त्यांचे गुणोत्तर काढलेले किती काढलेत रे? 4 6 काढले. म्हणजे आपण हे 30,000 म्हणजेच आपण ह्या दोघांची बेरीज घेऊ शकतो. म्हणजे बघा 30,000 म्हणजे 4 आणि 6 किती झाले? 10. मग 30,000 म्हणजे जर 10 तर आपण एकाचं जर काढलं रफिक म्हणजे किती आहे? 4. रफिकचं जर 4 तर 4 म्हणजे किती? आपण असं तिरकस गुणाकार करून सुद्धा काढू शकतो. मग 30,000 गुणिले 4 भागिले किती घेणार आहे इथं आपण? 10 घेणार आहे. ह्या शून्याला हा शून्य गेला. मग 4 त्रिक 12 आणि पुढचे हे 2 शून्य म्हणजे किती आलेले त्याला? 1,200 हा त्याचा म्हणजे त्याला किती आलेले? 12,000 कोणाचा झाला तर आपल्या हा रफिकचा नफा झाला. मग बघा ऑप्शनला पहिल्या ठिकाणी 12,000 कुठे आहे का? बघा इथे 12,000 इथे 1,200 बाकीच्या ठिकाणी नाहीये. म्हणजे हा गेला, हा गेला 1,200 येतच नाही राहिला 12,000 म्हणजे आपला पहिल्या ऑप्शन मध्येच आपल्याला 12,000 भेटला. रफिक भेटला आपल्याला पुढचं काढण्याची गरजच नाही. कारण एका ऑप्शन मध्ये आपल्याला पुढचा भेटलाय. तो वेळ आपला इथं वाचलाय. त्याच्यानंतर पुढे बघा ₹4,200 मुद्दलाची दशादशे 7 या दराने 3 वर्षाची रास किती? आता पहिलं आपण सरळ व्याज काढून घेऊया. त्याच्यानंतर आपण रास काढू. पहिलं सरळ व्याज बघा काय येईल आपलं? 4,200 मुद्दलाची मुद्दल गुणिले रेट ऑफ इंटरेस्ट 7 आणि गुणिले किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. त्याला भागिले किती घेणार आहे आपण? 100 घेणार आहे. या 2 शून्याला हे 2 शून्य आपले गेले. म्हणजे इथे किती राहिले? 42 गुणिले 7 त्रिक 21 त्यांचा आपण गुणाकार करूयात. बघा 42 गुणिले 21 बे 1 बे 4 1 4 0 बे दुने 4 आणि 4 दुने 8 किती आले मग हे? किती आला आपला हा किती आला आपला 8,082 ठीक आहे. मग 8,082 हे काय आलं आपलं? सरळ व्याज आलं. परंतु आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं? आपल्याला रास विचारली. मग रास म्हणजे काय? रास बरोबर काय करतो आपण? मुद्दल अधिक व्याज. आपली मुद्दल किती होती रे? 4,200 ही आपली काय होती? तर मुद्दल होती. प्लस आपलं व्याज किती आलंय? तर 8,082 हे आपलं काय आलंय? रास. मुद्दल अधिक व्याज केलं की आपल्याला काय भेटते? रास भेटते. या दोघांची बेरीज करू. इथं आले 2, इथं आले 8, इथं आले 10, 4 आणि एक आले 5 म्हणजे 5,082 आपले रास आले. आहे का बघा 5,082 ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. सेम सरळ व्याजाच्या सूत्राने सरळ व्याज काढायचं आणि रासच्या सूत्राने रास म्हणजेच काय? मुद्दल आणि जे आपलं व्याज येतं त्या दोघांची बेरीज केली की आपल्याला काय भेटतं? आपले रास भेटते. सेम तेच आपण केलं. काहीच अवघड नव्हतं याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आपण बघा एकदम बेसिक सरासरीवरचा प्रश्न विचारला गेलाय. 12 संख्यांची सरासरी 20 आहे. त्यात 20 ही संख्या मिळवली तर सर्व संख्यांची सरासरी किती होईल? आता 12 संख्यांची सरासरी 20 म्हणजेच काय रे? यांची एकूण बेरीज किती? यांचा गुणाकार करणार आपण. 12 गुणिले 20 किती आले? 12 दुने 24 किती आले? 240 ही या 12 संख्यांची बेरीज आली. त्याच्यानंतर त्यात ही 20 संख्या मिळवली. पहिली होती 240 त्याच्यामध्ये हे 20 मिळाली म्हणजे किती झाले रे? 260 झाली. म्हणजे पहिल्या 12 संख्या होत्या. एक 20 ही संख्या मिळाली म्हणजे एकूण संख्या किती झाल्या? 13 झाल्या. मग या 13 संख्येने भागलं की आपल्याला सरासरी भेटेल. सेम तेच करायचं. 13 एके 13, 13 दुने 26 म्हणजे एकूण सरासरी त्या संख्यांची किती आली रे? 20 आली. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. एकदम सोपं होतं, काहीच अवघड नव्हतं. पुढचं बघा. माझ्या आईच्या जावेच्या सासूच्या मुलीशी माझे नाते काय? आता बघा. माझ्या आईची जावेच्या, माझी आईची जाव म्हणजे कोण झाली? माझी चुलती झाली.
त्याच्यानंतर जावेच्या सासूच्या म्हणजे माझ्या आईची आणि माझ्या जावेची सासू ही एकच असणार आहे. आईची सासू किंवा जावेची सासू म्हणजे ही माझी कोण असणार आहे? आजी असणार आहे. ही माझी कोण झाली? आजी असणार आहे. माझ्या आजीची मुलगी ही माझी कोण झाली? आत्या झाली. ही माझी कोण झाली? आत्या. ती माझी आत्या तर मग मी तिची कोण असणार आहे? भाची असणार आहे किंवा कोण असणार आहे? भाचा. तर ऑप्शनला बघा मुलीशी नाते, सासूच्या मुलीशी माझे नाते काय? कोणाचे कोणाशी हे तुम्हाला व्यवस्थित कळलं पाहिजे. आपल्याला कोणाचे कोणाशी नाते विचारले, तर आपल्याला ह्या व्यक्तीचे त्या मुलीशी असणारे नाते विचारले. मग ती मुलगी जर आत्या असेल, तर मग ही व्यक्ती कोण असणार आहे? तर भाचा असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. एकदम सोप्पा हा प्रश्न विचारला गेला होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालील आकृतीत अर्धवर्तुळे किती आहेत? असं तुम्हाला विचारलंय. ज्यावेळी अर्धवर्तुळे किती आहेत हे तुम्हाला विचारलं जातं. अशा प्रश्नामध्ये पहिले एकूण व्यास किती आहेत? त्या वर्तुळामध्ये असणारे व्यास किती आहेत तुम्हाला शोधायचं. आपण व्यास शोधूयात. बघा हा एक व्यास झाला. त्याच्यानंतर हा एक दुसरा, हा एक तिसरा आणि हा एक चौथा. म्हणजे ह्याच्यामध्ये एकूण व्यास किती आले? तर एकूण आलेत व्यास 4. मग अशा वेळी तुम्हाला अर्धवर्तुळे काढायची. मग अर्धवर्तुळे बरोबर काय असतं रे? अर्धवर्तुळे म्हणजे व्यास गुणिले 2. मग एकूण व्यास किती आले तुमचे? 4. 4 ला गुणिले 2 केलं म्हणजे एकूण अर्धवर्तुळे किती भेटले तुम्हाला? 8. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा बघा. घारापुरी, मुंबई तर अजिंठा क्वेशन मार्क. घारापुरी लेणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ती मुंबईमध्ये आणि अजिंठा हे लेणी कुठे असं तुम्हाला विचारले. जर घारापुरी लेणी मुंबईमध्ये असेल तर अजिंठा अजिंठा लेणी कुठे असणार आहे? छत्रपती संभाजीनगर. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. एकदम सोपंच होतं. त्याच्यानंतर पुढे बघा. आता बघा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. संकेत दक्षिण दिशेकडे तोंड करून चालला होता. त्याच्या डाव्या हातास सूर्य होता. तर त्यावेळेस दिवसाचा काळ कोणता? आता बघा पहिल्या दिशा बघूयात आपण. ठीक आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. आता बघा दक्षिण दिशेकडे तो चालला होता. म्हणजे तो ह्या दिशेने खाली येतोय बरोबर? दक्षिण दिशेने चाललाय म्हणजे तो या दिशेने खाली येतोय. आता या दिशेने तो येतोय. मी जर सपोज या दिशेने येते, तर काय प्रश्न दिलाय? तर त्याच्या डाव्या हाताला सूर्य होता. मी जर दक्षिण दिशेने जाते, माझ्या डाव्या हाताला सूर्य म्हणजे कोणत्या दिशेला रे? पूर्व दिशेला सूर्य आणि ज्या ठिकाणी पूर्वेला सूर्य हा कधी 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 असतो रे? हा सकाळचाच असतो. म्हणजे तो ज्या वेळी चालला होता त्या दिवसाचा काळ कोणता होता? तो सकाळ होता. ऑप्शन क्रमांक 1 एकदम सोपं होतं. काही विचार करण्यासारखं सुद्धा या प्रश्नात काहीच नव्हतं. पुढचा क्वेश्चन बघा. जागतिक योग दिनानंतर कितव्या दिवशी त्या महिन्याचा अखेर असेल? आता सगळ्यात प्रथम असा प्रश्न आल्यानंतर आपल्याला तो दिन कधी साजरा केला जातो हे आपल्याला माहिती पाहिजे. मग योग दिन हा कधी असतो रे? तर जागतिक योग दिन हा 21 जूनला साजरा केला जातो. जागतिक योग दिन आणि मग आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं 21 जूनला हा साजरा केला जातो. जून महिन्याचे एकूण दिवस किती असतात? जून महिन्यामध्ये एकूण 30 दिवस असतात. मग तुम्हाला त्या दिनानंतर किती दिवसांनी शेवटून असं विचारलंय. मग 30 मधून जर 21 आपण मायनस केलं तर किती भेटतात रे आपल्याला? 9 म्हणजे त्या महिन्याचा जो काही अखेर असेल तो कोणत्या दिवशी असेल रे? 9व्या दिवशी असेल. बघा ऑप्शनला आहे का 9व्या? ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर बघा ह्या प्रश्नाच्या लॉजिकमध्ये बऱ्याच जणांनी वेळ घालवला असेल, की लॉजिक आहे तरी काय? बऱ्याच जणांनी वेगवेगळं लॉजिक लावलं असेल. पण ह्या प्रश्नाचं एकदम सिली लॉजिक होतं. एकदम सोपं लॉजिक होतं. बघा काय लॉजिक होतं? दिलेल्या ज्या काही सगळ्या संख्या होत्या, त्या सगळ्या संख्या पहिले तुम्हाला चढत्या क्रमाने लावायच्या. म्हणजे बघा 9 त्यानंतर 16, 16 नंतर काय येईल? 23 त्यानंतर 30, 37 त्यानंतर 44, 51 आणि 58 त्याच्यानंतर तुम्हाला विचारले गेले. आता बघा अशा चढत्या क्रमाने मांडल्यानंतर आता ह्याच्यामध्ये काय येईल रे? एक ऑब्झर्वेशन बघा. 9 आणि 16 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? ह्यांच्यामध्ये 7 चा. प्लस 7 केले की आपल्याला 16 भेटतात. बरोबर. 16 मध्ये 23 केले. प्लस 7 केले की काय भेटतात? 23 भेटतात. सेम 30 आणि 37 मध्ये पण प्लस 7. प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही प्लस प्लस 7 करता 7 तुमच्या त्या संख्या वाढलेल्या आहेत. सेम लॉजिक आपल्याला इथे पण वापरायचं की 58 मध्ये आपल्याला काय करायचंय? प्लस 7 करायचे. 7 आणि 7 14 आणि 1 15 म्हणजे 5 इथं आले 5 आणि 1 आले 6 म्हणजे क्वेश्चन मार्क किंवा प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता अंक येणार आहे? 65 हा अंक येणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चढत्या क्रमाने संख्या मांडल्या प्रत्येक संख्येमध्ये 7-7 चा फरक होता आणि तेवढंच फक्त केलं आपण शेवटच्या संख्येमध्ये 7 मिळून जी संख्या येणार होती ती संख्या म्हणजे काय होतं? आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं. पुढे बघा एका सांकेतिक भाषेत A बरोबर C, B बरोबर D असं लिहितात. तर त्या सांकेतिक भाषेत मॅन हा शब्द कसा लिहिला जाईल? आता बघा ए बरोबर सी म्हणजे कितीचा डिफरन्स आहे रे? ए, बी आणि सी. इथे घेतले -2 घेतले बी.
त्याच्यानंतर ए बी, सी आणि डी पुढे किती झाले -2 म्हणजे 2 पुढे तुमचं जाणार आहे. बघा ए नंतर बी स्किप केला, सी घेतला. तसंच एम नंतर एन नंतर काय एम नंतर एन येतो. एन स्किप केला काय घेणार इथं आपण ओ घेणार. एला आपल्याला ऑलरेडी दिले. एला काय घेणार आहे आपण सी घेणार आहे. एला सी घेतला. बघा ओ सी वाला काय आहे का? 2 आहेत ओ सी वाले ऑप्शन म्हणजे हा गेला, हा गेला. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते आपल्याला शेवटच्याच शब्दावरून भेटणार आहे. बघा एम नंतर एन, एन नंतर ओ, ओ स्किप केला. ओ नंतर काय येतो रे पी. म्हणजे इथे काय घेणार आहे आपण पी म्हणजे ओ सी पी हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. ओ सी पी. ऑप्शन क्रमांक 2 OCU हे येणार नाही. OCP हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. कारण एक आपण एन नंतर येणारा ओ आपण स्किप करून त्याच्यानंतर येणारा पी आपण इथं घेणार आहे. एवढं सोपं होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न तुमचा जॉमेट्री भूमितीवरचा होता प्रश्न. सेम हाच क्वेश्चन ॲज इट इज आपण गेल्या वर्षी झालेल्या मुंबईच्या पेपरमधून हा क्वेश्चन उचलला गेलेला आहे. बघा काय साइन थिटा कोसेक थिटा इज इक्वल टू किती? आता ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. साइन थिटाची व्हॅल्यू काय, कोसेक थिटाची व्हॅल्यू काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. तेव्हा तुम्हाला तुमचं उत्तर भेटणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोसेक थिटा इज इक्वल टू काय असतो रे? साइन 1/sin थिटा. कोसेक थिटा म्हणजे काय असतो? कोसेक थिटा म्हणजे काय असतो? 1/sin थिटा. कोसेक थिटाच्या जागी फक्त आपण त्याची व्हॅल्यू टाकायची. काय 1/sin थिटा. मग बघा साइन थिटा ऑलरेडी आहे. इथे काहीच व्हॅल्यू जिथे काहीच काय म्हणतो आपण जिथे काहीच मार्क नसतं किंवा जिथं काहीच आपण सिम्बॉल नसतो त्या ठिकाणी काय असतं रे? मल्टिप्लिकेशनचं साइन असतं. ठीक आहे. कोसेकची व्हॅल्यू किती घेणार आहे आपण? 1/sin थिटा ही कोसेकची व्हॅल्यू घेणार आहे आपण. साइन थिटाला साइन थिटा कॅन्सल झाला. राहिला काय फक्त तिथं 1 म्हणजे ह्या प्रश्नाचं किंवा साइन थिटा कोसेक थिटा ह्याची व्हॅल्यू किती येणार आहे आपलं? 1. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 1. त्याच्यानंतर पुढे बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश कोण आहेत? आता हा क्वेश्चन बघा. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश कोण आहेत? तर बघा आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाला एकही महिला सरन्यायाधीश भेटलेली नाहीये. त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला एक तरी महिला आहे काय? तर नाही. न्यायाधीश झालेले आहेत, परंतु सरन्यायाधीश एकही महिला झालेली नाहीये. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर यापैकी नाही असंच येणार आहे. तर बघा लीला शेठ या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या. ठीक आहे. या उच्च न्यायालयाच्या होत्या. त्याच्यानंतर किरण बेदी या पहिल्या महिला IPS अधिकारी होत्या. सरोजिनी नायडू या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल ह्या राहिलेल्या आहेत. आणि ही एक गोष्ट लक्षात ठेवा, की सर्वोच्च न्यायालय अजूनपर्यंत एकही महिला सरन्यायाधीश लाभलेली नाहीये. ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. बऱ्याच जणांनी उत्तर हे लीला सेठ असं केलं असेल. त्याच्यामध्ये अजिबात कन्फ्यूज होऊ नका. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. एकदा, दोनदा, तीनदा ही कोणती क्रियाविशेषण अव्यय? क्रियाविशेषण अव्यय आणि त्यांचे प्रकार आपल्याला विचारले जातात. तर एकदा, दोनदा, तीनदा हे आवृत्तीवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा बघा. दिल्ली, मथुरा, आग्रा ही डॅश डॅश आहेत. काय आहेत बघा? राज्यांच्या राजधानीची शहर आहेत का? राजधानी आहेत का रे? तर नाही. राज्यांची राजधानी दिल्ली ही ऑलरेडी केंद्रशासित प्रदेश आहे. हे कोणत्याही राज्याची राजधानी नाही. ती भारताची राजधानी. त्याच्यामुळे हा ऑप्शन नाही किंवा मथुरा आणि आग्रा तर नाहीच आहे. त्याच्यामुळे हा ऑप्शन आपला गेला. त्याच्यानंतर उंच इमारतींसाठी प्रसिद्ध आहे. दिल्ली कशासाठी प्रसिद्ध आहे? दिल्ली उंच काय ते इमारतीसाठी प्रसिद्ध आहे का? मथुरा आहे का? आग्रा आहे का? तर नाही. त्याच्यामुळे हा पण गेला. त्याच्यानंतर बघा यमुना नदीच्या किनारी वसलेली शहर आहेत का? आपल्याला माहिती आहे. आग्रा जर आपण बघितलं किंवा जर मथुरा बघितलं किंवा आग्रा दिल्ली जर बघितलं तर त्या ठिकाणी यमुना नदी आढळते. म्हणजे यमुना नदीच्या काठावरची शहर आहे ही जर आपण अभ्यासली असेल तर यमुना नदीच्या काठावरती दिल्ली, मथुरा आणि आग्रा ही आपल्याला सर्रास असलेली दिसून येतात. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे आपलं? यमुना नदीच्या काठावर वसलेली ही शहरे आहेत. भारताची अर्थकेंद्रे आहेत का? तर नाही. दिल्ली जरी अर्थकेंद्र जरी असेल तरी मथुरा आणि आग्रा ही भारताची अर्थकेंद्रे नाहीयेत. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय तर यमुना नदीच्या किनारी वसलेली शहरे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी डॅश डॅश विभक्तीत असतो. आता ह्याचं उत्तर बऱ्याच जणांनी केलंच असेल, की आपण माहिती कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमा विभक्तीत असतो. कर्त्याला एकही प्रत्यय लागलेला नसतो. ज्यावेळेस कर्मणी प्रयोग असतो, कर्मणी प्रयोगात कर्म हा प्रथमा विभक्तीत असतो. कर्माला एकही प्रत्यय लागलेला नसतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर प्रथमा विभक्ती. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा. एका संख्येचे 12.5% हे 800 आहे, तर ती संख्या
कोणती? आता फक्त इक्वेशन तयार करायचं. ती संख्या आपल्याला माहिती नाही, ती एक्स कन्सिडर करू. चाचीचे चालक काय करतो आपण? गुणाकार. मग एका संख्येचे इथं 12.5% म्हणजे भागिले 100 हे म्हणजे आलं तर आपण काय घेतो? बरोबरच इज इक्वल टू साइन घेतो. हे किती आहेत तर 800 सेम. झालं इक्वेशन एवढंच. आता फक्त आपल्याला गुणाकार भागाकार करायचा आहे. इकडचा पॉइंट नंतरचा 1 शून्य आपण खाली वाढवूयात. मग बघा आता एक्स इज इक्वल टू 800 गुणिले इथं आले 1000 आणि भागिले किती 125. ठीक आहे. 25 ने भाग जातो बघा. 25 चोक 100 आणि 25 पाचा 125. परत भाग द्या. 5 एके 5, 5 आठे 40, 8 आठे 64 आणि पुढचे हे 2 शून्य म्हणजे 6400 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 6400 ऑप्शन क्रमांक 1. 94चं उत्तर ऑप्शन क्रमांक 1. एकदम सोपं होतं. त्यानंतर बघा 5 रेडिओची विक्री किंमत 6 रेडिओच्या खरेदी किमती इतकी आहे. तर व्यवहारात होणारा शेकडा नफा किंवा तोटा किती? आता बघा कोणाची किंमत किती किंवा काय हे काहीच बघायचं नाही. ज्याच्या किमतीमध्ये दिले ते तुम्हाला फक्त ह्याच्यामध्ये लिहून घ्यायचे. मग अशा गणितांमध्ये काय करायचं, ज्याची विक्री किंमत दिलेली आहे, त्या विक्री किंमतला आपण 100 मानायचं. किती रेडिओची विक्री किंमत दिलेली आहे? 5 रेडिओच्या किमतीला आपण 100 मानलं. म्हणजे 5 ला जर 100 तर 6 रेडिओच्या खरेदी किमतीत म्हणजे 6 ला किती? फक्त एवढंच तुम्हाला करायचं, बाकी याच्यामध्ये काहीच करायचं नाही. मग बघा 100 गुणिले 6 भागिले 5. मग 5 एके 5, 5 दुने 10 शून्य, 6 दुने 12 पुढचा एक शून्य. 100 पेक्षा कितीने जास्त किंवा कितीने कमी? 100 पेक्षा जेवढे जास्त असेल तेवढा असतो नफा. 100 पेक्षा जेवढे कमी तेवढा असतो तोटा. मग आता हे 100 पेक्षा किती ह्याच्यामधून 100 जर मायनस केलं तर किती आले रे 20. म्हणजे 20 100 पेक्षा जास्त आहे म्हणजे किती आलं 20% नफा. याचा फॉर्म्युला सुद्धा तुम्ही फॉर्म्युला सुद्धा जाऊ शकता. परंतु 100च्या इक्वेशननी गणित सोपं जातं. म्हणून 100च्या इक्वेशननी केलं तर वेळही वाचतो आणि पुढचा फॉर्म्युला विसरण्याची क्षमता सुद्धा काय होतात तर आपल्या कमी होतात. त्याच्यानंतर पुढचा बघा 96वा प्रश्न आपला. एक ट्रेन 90 किलोमीटर पर आवर वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी किती? आता आपल्याला माहिती खांब झालं, झाड झालं, उभा माणूस झालं किंवा अ, हे सगळ्या गोष्टी ज्या असतात त्यांना काय असतं त्यांना लांबी नसते. परंतु जर प्लॅटफॉर्म घेतलं, पूल घेतलं तर यांना काय असते रे तर त्यांना किंवा दुसरी जर एखादी रेल्वे घेतली त्यांना लांबी असते. त्याच्यामुळे आता इथे आपल्याला खांब दिलाय. खांबाला लांबी नसते म्हणून रेल्वेच्या लांबीमध्ये आपण खांबाची लांबी ऍड करणार आहेत का? नाही. फक्त रेल्वेची लांबीच आपण घेणार आहेत. ह्याचा आपला फॉर्म्युला सगळ्यांना माहितीच आहे. काय आहे? वेग बरोबर अंतर भागिले वेळ. ठीक आहे. आता वेग किती दिलाय तुम्हाला? 90 किलोमीटर पर आवर. आता बघा इथं मीटर पर सेकंद मध्ये तुम्हाला दिलेले म्हणून इथं किती घेणार आहे तुम्ही गुणिले 518 इथं घेणार आहे इज इक्वल टू अंतर तुम्हाला काढायचे ते डिस्टन्स घ्यावेत आणि वेळ किती वेळामध्ये ओलांडते तर 10 सेकंदात ओलांडते. फक्त डिस्टन्स काढायचा डी तिथेच ठेवा. तिकडचा भागिले 10 तिकडे गेल्यावर ते गुणिले होईल. म्हणजे बघा 90 गुणिले 518 गुणिले 10 इज इक्वल टू इथं डी घेतला. आता भाग द्या. 9 एके 9, 9 दुने 18, बे एक बे, बे पंचे 10, पाचा पाचा 25 आणि हा पुढचा 0 म्हणजे डिस्टन्स किती आला रे 250 मीटर आहे का बघा 250 मीटर. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघा 45,678 मध्ये 5 व 6 यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता बघा स्थानिक किमतीतील फरक 5 आणि 6 ची तुम्हाला विचारली. स्थानिक किमतील पहिलं त्यांच्या अंकांची स्थानिक किंमत काय हे आपल्याला माहिती पाहिजे. 5 घ्यायचा ॲज इट इज. 5च्या पुढे जेवढे अंक आहेत किंवा जेवढ्या संख्या आहेत जेवढे अंक येतात 5च्या पुढे तेवढे शून्य करायचे. किती येतात रे 1, 2, 3. 3 शून्य घ्या. 1, 2, 3. त्याच्यानंतर दुसरं काय विचारलंय 6. 6 घ्या. 6च्या पुढे किती अंक आहेत? 1, 2. 2 शून्य घ्या. ह्यांचं तुम्हाला काय विचारलंय? फक्त फरक विचारले. फक्त वजाबाकी करायची. इथं आलं 0, इथं आलं 0, इथं आले 4, इथं आले 10. 10तनं 6 गेले 4 आणि हे 4 ॲज इट इज म्हणजे 4400 हा काय आला त्याचा फरक. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर म्हणजेच 801 हे बाललिंग गुणोत्तर कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली, जालना, बीड आणि अकोला. हा प्रश्न सगळ्यांना माहित असेल, तोंडपाठच असेल की 801 बाललिंग गुणोत्तर हा असणारा एकमेव जिल्हा आहे. म्हणजे तो कोणता?
बीड जिल्हा. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा आता लोकसंख्या सेन्सस वरती प्रश्न विचारला गेलेला आहे. मग प्रत्येक ठिकाणी बाललिंग गुणोत्तर किंवा लिंग गुणोत्तर किंवा कोणते जिल्हे सर्वाधिक लोकसंख्या असणारे जिल्हे किंवा सर्वात कमी लोकसंख्या असणारे जिल्हे किंवा सर्वाधिक घनता किंवा सर्वात कमी घनता असणारे जिल्हे हे सगळे किंवा शिक्षण किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा सर्वात जास्त शिक्षण कोणत्या ह्याच्यामध्ये किंवा स्त्री शिक्षण किंवा पुरुष शिक्षण हे सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. साक्षरता जे म्हणतो आपण त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे लोकसंख्या ही व्यवस्थित अभ्यासा. कारण कोणतीही परीक्षा जरी तुम्ही देत असाल तरी कोणत्याही परीक्षेमध्ये लोकसंख्या या टॉपिक वरती प्रश्न हा विचारला जातो. त्याच्यामुळे लोकसंख्या ही तुम्हाला व्यवस्थित अभ्यासायची आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा 99वा क्वेश्चन. 68ला 34 तर 82ला किती? एकदम सोपा होता. जर 68ला जर तुम्ही 2 ने भाग दिला तर किती येतं बघा. बेक बे, बेत्रिक 6, बेचोक 8 आले 34. सेम तुम्हाला इथं पण करायचंय 82ला 2 ने भाग द्यायचा. बेक बे, बेचोक 8, बेक बे किती आले 41. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर एकदम ईझी होता. त्याच्यानंतर पुढचा 100वा क्वेश्चन. वियोगार्थ मिलन होते, नेम हा जगाचा, हा कोणता अलंकार आहे? बघा अलंकार आपल्याला अभ्यासाचे अलंकारावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. हा आपल्याला जो दिलेला अलंकार आहे. बघा ज्या अलंकारामध्ये 2 विरुद्धार्थाचे शब्द येतात त्या अलंकाराला आपण विरोधाभास अलंकार असं म्हणतो. मग ह्याच्यामध्ये बघा वियोग आणि मिलन हे 2 शब्द विरुद्धार्थाचे शब्द आहेत. ज्यावेळेस विरुद्धार्थाचे शब्द येतात त्यावेळेस तो अलंकार कोणता होतो? विरोधाभास अलंकार होतो. ऑप्शन क्रमांक 3 हा आपल्या 100व्या प्रश्नाचं उत्तर. तर बघा आजचा आपला जो पेपर आहे, आजच्या आपल्या पेपरचं एक्सप्लेनेशन जे काही एनालिसिस होतं, ते एनालिसिस आपलं पूर्ण झालंय. तर बघा वेगवेगळ्या दिवशी आम्ही नवनवीन प्रश्न तुमच्यापर्यंत आणतोय, वेगवेगळ्या पॅटर्ननी आणतोय, की बाबा मुलांचा जो काही कम्फर्ट झोन आहे, कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून वेगवेगळ्या प्रश्नाची त्यांना सवय व्हावी किंवा वेगवेगळे प्रश्न किंवा वेगवेगळ्या नवीन-नवीन गोष्टी म्हणजे मॅथ्सचे क्वेश्चन झाले किंवा करंटचे काही क्वेश्चन आहेत, जीकेचे काही क्वेश्चन आहेत, की बाबा जे कधी वाचलेच नाही. ते प्रश्न आम्ही तुमच्या पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा आपले टेस्ट सीरीज आम्ही अपेक्षा करतो, की तुम्ही वेळ लावून तुम्ही टेस्ट सीरीज सॉल्व्ह करताय आणि आजचा पेपर हा खूप सोपा होता. त्याच्यामुळे प्रत्येक मुलांनी 90+ 95+ हे मार्क्स घेतलेच असणार आहेत आणि तुम्हाला हे एक्सप्लेनेशन कसं वाटतंय, हे एनालिसिस कसं वाटतंय, हे नक्की कमेंट करून कळवा. आमचे जे टेस्ट सीरीज आहे किंवा जे एनालिसिसचे जे व्हिडिओ आहेत, ते नक्की तुमच्या मित्र शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे पुढचे नवनवीन व्हिडिओज येतील त्या व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला कळतील आणि तुमच्या अभ्यासामधला जो वेळ आहे तो तुमचा वेळ वाचेल. बघा आता मुंबई पोलीसची तारीख लवकरच येते. येत्या 22 तारखेला किंवा 29 तारखेला 29 डिसेंबर किंवा 22 डिसेंबरला हे पेपर होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तुम्ही तयारीत राहा. त्यांनी त्यांच्या हालचाल चालू केल्या तर तुम्ही तुमच्या हालचाली चालू करा आणि आम्ही हा तुमच्यामध्ये काही नाही पण काय म्हणतो खारीचा वाटा का असेना पण थोडंसं काय नाही फुल ना फुलाची पाकळी आम्ही आमच्याकडून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसं वाटतंय हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.